आणि आता फायनल चालू होते मित्रांनो. पण फायनल चालू होण्याच्या आधीच यावर्षी काही विक्रम झालेले आहेत असोसिएशनमध्ये, ते देखील 2 दिवस सांगता सांगता राहून गेले. कारण की फायनलच्या वेळी भरपूर जण यूट्यूब माध्यमातून देखील बघत असतात. कोलाड क्रिकेट असोसिएशनचे अंतर्गत 24 प्रकारचे सामने होतात, 24 टुर्नामेंट होतात. तर कधी कधी एका दिवसात 2 टुर्नामेंट देखील होतात आणि एका दिवशी 2 फायनल मारण्याचा विक्रम जर आपण पाहिलं 11 वर्षाच्या कारकिर्दीत आपण सामना चालू होऊ द्या, नंतर आपण मध्ये सांगत जाऊ. ओव्हर टू हर्षल. थँक्यू सो मच. मॅचला होती सुरुवात जिथे पहिला बॉल हलक्यातनं स्टेअर केला गेलेला आपल्याला पाहायला मिळाला. पहिला बॉल वरती सिंगल येते बॅट्समन आकाश याच्या बॅटमधनं पहिली सिंगल येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच आपण पाहतो याच क्रिकेटच्या मैदानावरती याच संभे गावातील क्रिकेटच्या पंढरीमध्ये दिनांक 6, 7, 8 आणि 9 ला रजनी क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी येणार आहे. तो देखील अद्भुत अविस्मरणीय सोहळा आपण या ठिकाणी अनुभवणार आहोत. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पहिल्याच चेंडूवरती चेंडू बॅट वरती आला, एक धावेच्या साहाय्याने खातं खोललं गेलंय. ग्रँड फिनाले आपल्या भेटीला येते. पर्व 6व कोलाड प्रीमियर लीग. कोलाडकरांना ज्या स्पर्धेवरती प्रेम केलंय ती स्पर्धा अक्की इंटरप्राइजेस त्यांच्या विरोधामध्ये शंकरबाई फायटर्स या 2 संघादरम्यानचं घमासान युद्ध मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. पहिलं षटक कल्पेश लोखंडे, पहिला चेंडू सिंगल आली. त्यानंतर ओमकारच्या विरोधामध्ये हलक्यातनं स्टेअर करत असताना विकेट किपरचा वैद चेंडून घेतलाय. दुसरा बॉल डॉट बॉल येत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. येस आपण पाहू शकता या ठिकाणी पहिला बॉल आपण पाहिला ना तर एक परिपूर्ण त्या बॉलमध्ये स्पीड होता, परंतु दुसरा बॉल पाहिला ना चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला मिळालं. यस डेफिनेटली गोलंदाज कल्पेश लोखंडे याच्याकडे व्हेरिएशन आहेत, याच्याकडे व्हरायटीज आहेत. अप्रतिम गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक विकेटसाठी आकाशजी शेवाळे साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. यावेळेला लो फुलटोस बॉल व्हेरिएशन केलं गेलं. व्हरायटीज या गोलंदाजाकडे नेहमी आपल्याला पाहायला मिळतात. याही वेळेला प्रत्यक्षित आपण पाहिलं जिथे स्लो बर्बन गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं, फसवल्या बॅट्समन आकाशला. याही वेळेला डॉट बॉल येत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. येस नक्कीच कल्पेश म्हटलं ना आपण चांगल्या प्रकारची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये त्याची आपल्याला सातत्याने 3 दिवसामध्ये पाहायला मिळाले. यावेळेस ओपिच बॉल लॉप केलाय, फटका इथे मिस टाइम आहे. बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक जज करत असताना वेल जज कॅच. पहिला विकेटचं पतंग. महत्वाचं बॅट्समन आकाश मैदानाच्या बाहेर. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूयात रोहात जिथे बॉलिंग साठी कल्पेश पाहायला मिळाले. फिंगर रोल केली गेली, लेग कटरचा वापर केला, स्लॉट मध्ये होता, परंतु चेंडू टप्पा पडल्यानंतर काटा बदलत असताना बॅटच्या टोकावरती चेंडू आदळला. त्यानंतर चेंडूनं बरीचशी उंची गाठली आणि क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आपल्याला पाहायला मिळाले. जयेश कॅच टिपत असताना आपल्याला पाहायला मिळाले. अप्रतिम फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला टीम अक्की इंटरप्राइजेस अर्थातच आकाशजी शेवाळे साहेब यांच्या मालकीचा संघ आपल्याला पाहायला मिळेल, जिथे आकाशजी यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटला 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जात आहे. हे आजच्या दिवसामध्ये आपण पाहू शकताय बक्षिसांची खैरात होते, बक्षिसांचे उद्दन होते. जणू काही या विकेटवरती एटीएम कार्ड आणून ठेवलंय की काय असंच या ठिकाणी वाटत आहे. ज्या वेळेस आपण पाहतो प्रत्येक संघावरती बक्षिसांची उधळण झाली. कोलाड क्रिकेट प्रेमींचं या ठिकाणी आपण पाहिलं ना खूप सारं प्रेम आहे क्रिकेटवरती आणि त्यांच्या माध्यमातून प्रत्येक खेळाडूसाठी या ठिकाणी बक्षीस लावलं जातंय. यस डेफिनेटली पहिल्या ओव्हरमध्ये कल्पेश लोखंडेनं उल्लेखनीय कामगिरी केली आहे. 5 बॉल हाताळले, अवघ्या 2 धावा त्यानं खर्च केल्यात. एक महत्वाची विकेट त्यानं मिळवली आहे. हॅरी बॅटिंगला आलेत. यावेळेसचा बॉल हा ट्रॅकर शॉट अँड पुल करायचा होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. पहिलं षटक इथे संपुष्टामध्ये. पहिल्या 6 बॉलचा खेळ संपेल. यशस्वी षटक इथे मात्र समाप्त झालंय कल्पेश लोखंडेचं. पहिल्या 6 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 2 अंकावरती आपल्याला पाहायला मिळतील 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. येस आपण या ठिकाणी पाहू शकता षटक क्रमांक पहिलं संपुष्टात निघालं. कल्पेशच्या नावाचा बोलबाला सातत्यानं होताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. या 3 दिवसीय क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं पहिल्या दिवशी देखील त्याच्या चांगल्या प्रकारची गोलंदाजी राहिली, चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण राहिलं आणि चांगल्या प्रकारची बॅटिंग देखील राहिली. त्यानंतर आपण पाहतोय कालच्या दिवसामध्ये त्यांनी चांगल्या प्रकारचं प्रदर्शन केलं आणि आजच्या दिवसामध्ये तर त्यांनी इम्प्रेसच करून सोडलं. नंतर आपण पाहतो या ठिकाणी फायनलच्या मॅचमध्ये एक मोठी मॅच आहे आणि त्या मॅचमध्ये आपण पाहिलं षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती असताना त्याने फक्त आणि फक्त 2 धावा दिल्या आणि 1 गड्याला तंबूची वाट देखील दाखवली. येस गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय जय
आमंत्रित केलं गेलंय. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती असताना ओमकार आणि त्याच्या साथीला हॅरी जाधव याला आपण ओपनिंग मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. येस, यापुढील बॉल, यावेळेचा बॉल आपण पाहतोय अवे फ्रॉम बॉडी. चेंडू बॉडी पासून लांब ठेवण्याचा प्रयत्न राहिलाय. त्यानंतर आपण कुठेतरी पाहिलं चेंडूने दिशा भरकटताना पाहायला मिळाला. धावफलक अव्वंतर धावेच्या साहाय्याने पुढे जाईल, जिथे धावफलकावरती अतिरिक्त स्वरूपात एक धाव ऍड होईल. यस रोहा स्पोर्ट्स या वाणीच्या माध्यमातून ऍक्शन रिप्ले आपण पाहिले. गोलंदाज जयेश ज्या क्षणाला दाखल झाले त्यावेळेला शरीरापासून दूरवर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर सरांच्या माध्यमातून आला. येस, यापुढील बॉल शपलवून खेळण्याचा प्रयत्न. चेंडून बॅटची हलकी कडा घेतली आहे. त्या ठिकाणी आपण पाहिलं क्षेत्ररक्षक आले होते, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू लँड झाला. त्यानंतर आपण पाहतोय या ठिकाणी एक धाव स्कोर कार्ड वरती येताना पाहायला मिळाली. येस, डेफिनेटली मेरिटमध्ये गोलंदाजी केली जाते. बॅट्समनचा स्टान्स तिथे ओळखला जातो. त्यानंतर गोलंदाजी केली जाते. गोलंदाजाचं त्याही वेळेला कौतुक करूया ज्या वेळेला जयेश गोलंदाजीला आले. पहिला बॉल वाईट राहिला, काही हरकत नाही आहे. ओमकार समोर आहे तरी सुद्धा काही हरकत नाही आहे. भेडायचंय, नडायचंय. आज खऱ्या अर्थानं अख्खी इंटरप्राइजेस या संघासाठी खेळत असताना स्वतःला सिद्ध करायचंय आणि त्यानंतर प्रसिद्धीच्या झोतामध्ये सुद्धा यायचंय. जयेश पुन्हा एकदा दाखल. येस, यापुढील बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ओहो, यावेळेचा बॉल फ्रंट फुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. त्यानंतर आपण पाहतो येस, पंचांचा या ठिकाणी इशारा आलाय. इट्स अ वाईड बॉल. क्रिकेट नियमावली क्रमांक 22 आपल्या समोर सादर होत आहे. धावफलक अव्वंतर धावेच्या साहाय्याने पुढे जाईल, जिथे आपण पाहतोय षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती असताना जयेशने 2 धावा अतिरिक्त स्वरूपात खर्च केल्यात. यावेळेला स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न केला गेला. त्यावेळेला गोलंदाजानं स्टान्स ओळखला. याही वेळेला आउटसाइड द स्टंप गोलंदाजी केली आहे. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. येस, यापुढे बॉल आपण पाहतोय शपल झाले. चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होत असताना डीप मधून क्षेत्ररक्षक अतिवेगाने आलेत. अडवतील, फेकतील. त्यावर दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि यस, ही धाव देखील अगदी सहजरित्या पूर्ण झाले. गुड रन बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. जिद्द मनाची, ताकद पायाची, खेळ मस्तीचा नाद क्रिकेटचा हा नाद सुटणार नाही आहे. आणि याच नादामुळे आपण सारे जण या ठिकाणी एकवटलोत आणि ही मॅच आपण पाहतोय. फायनलची मॅच आपल्या भेटीसाठी आले, जिथे आपण पाहू शकता अख्खी इंटरप्राइजेस विपक्ष शंकरबाई फायटर्स ही मॅच आपण या ठिकाणी याची डोला पाहतोय. यस, डेफिनेटली पहिल्या पूर्वार्धामध्ये गोलंदाजी करत असताना अख्खी इंटरप्राइजेस या संघानं अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली आहे. कल्पेश लोखंडेचं कौतुक करावं लागेल. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक त्याने हाताळला. अवघा 2 धावा खर्च केल्या. त्यानंतर जयेश आले. जयेशनं मात्र सुंदररित्या गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली आहे. येस, यावेळेचा बॉल खूप चांगला राहिला. त्यानंतर आपण पाहिलं शॉर्ट सिलेक्शन देखील खूप चांगलं राहिलं. त्या ठिकाणी कल्पेश जी होते, फेकी करायची होती. त्यानंतर आपण पाहिलं त्याने देखील थोडीशी शांतता बाळगली. फेकी केली नाही, स्वतः घेऊन गेले त्या ठिकाणी चेंडू. आणि त्यानंतर बघता बघता एक धाव स्कोर कार्ड वरती जतन केली गेली. आपण पाहतोय 8 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. एक गडी जरूर गमावलाय, परंतु आपण पाहिलं ना कुठेतरी विस्कटलेली गडी पुन्हा एकदा घालण्याचं काम फलंदाज बंटी आणि त्याच्या साथीला हॅरी याच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतोय. यस, षटकातीला पुढचा बॉल. यावेळेचा बॉल पाहिलं, उडवलंय चेंडूने. उंची जास्त गाठली आहे, दुरी नाही आहे त्या ठिकाणी. यस, काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? एक मोठा हादरा. फलंदाज क्रमांक दुसरा बंटी बाद. ऍक्शन गेला. त्यानंतर डीप मिड विकेट मध्ये पकडले गेले. साहिल जाधवनं अप्रतिम कॅच मैदानाच्या आतमध्ये टिपला. वेल जस्ट कॅच. महत्वाचे बॅट्समन ज्या ओमकारनं खऱ्या अर्थानं प्रत्येक गोलंदाजाला सळो की पळो करून सोडलं. ते बॅट्समन ओमकार आता मात्र स्वस्त्यामध्ये 4 बॉल फेस करत असताना 2 या धावसंख्येवर बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. 8 अंकावरती दुसरा धक्का टीम शंकरबाई फायटर्स या संघाला. येस, नक्कीच आपण पाहू शकता ओमकार नाराज झाला होता स्वतःवरती. ज्या वेळेस बॅट आसमानाच्या दिशेने फिरली होती त्याला माहिती होतं या फटक्यामध्ये ताकद नाही आहे, या चुकीचा फटका निवडलाय. आणि त्यानंतर कुठेतरी त्याच्या चेहऱ्यावरती देखील निराशा होताना पाहायला मिळाली. येस, आपण पाहतोय पुढील बॅटर विवेक बाईत दाखल झालेत. विवेक बाईत म्हटलं ना की रोहा तालुक्यामध्ये खेळाडूचा बराचसा बोलबाला राहिलाय. ज्याने खऱ्या अर्थानं 10वी चषक गाजवलं, ज्याने जे खऱ्या अर्थानं RTPL रोहा तालुका प्रीमियर लीग गाजवली आणि खऱ्या अर्थानं आज देखील KPL कोलाड क्रिकेट लीग देखील तो गाजवतोय. आज मैदानाच्या आतमध्ये ते दाखल झालेत. अद्याप एकही बॉल त्यांनी फेस केलेला नाही आहे. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती आहे. जयेशने या ठिकाणी सुटकेचा श्वास घेतला असेल, त्याच्या नावी सफलता मिळाली आहे. 4 चेंडू त्याने टाकले, 6 धावा खर्च केल्यात आणि 1 गडीला तंबूची वाट दाखवली आहे.
ओ हो काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये चेंडूला फिरकावून लावलंय चेंडू स्टँड अँड डिलिव्हर हा खणखणीत विवेकच्या बॅट मधून षटकार ऍक्शन रिप्ले आपण पाहूयात. अगदी गोलंदाज मार्कवरती जयेश पाहायला मिळाले, स्लॉट मध्ये होता आणि त्याच्यावरती आक्रमण चढवलं गेलं, स्टँड अँड डिस्पॅच केलंय, बॉलला फेकून दिलंय सीमारेषेच्या बाहेर. षटकारीत असताना आपल्याला पाहायला मिळेल. हे जणू काही अप्रतिम. आपण पाहिलं ना रेस मधला घोडा असतो त्याच्या समोरती काही दिसत नाहीये ना अगदी त्याचप्रमाणे त्या रेस मधल्या घोड्याला जशी एंड लाईन दिसते फिनिश लाईन दिसते ना त्याचप्रमाणे विवेक बाईतला मात्र या ठिकाणी 2 गडी हरवलेले दिसत नाहीयेत. त्याच्या डोक्यामध्ये एकच किडा घोंगवतोय की मला खेळायचंय मला मारायचंय मग माझे किती साथीदार डगआउट मध्ये आहेत मला फरक पडणार नाहीये. षटक क्रमांक 2 प्रगती पथावरती असताना पहिलाच बॉल फेस करत असताना अगदी गोलंदाज जयचा फेसच काढलाय असं म्हणावं लागेल या ठिकाणी. अप्रतिम बॅटिंग विवेक बाईत पहिला बॉल फेस करत असताना त्याच्या बॅटमधून आलेला षटकार हा खऱ्या अर्थानं आत्मविश्वास दाखवून देत असताना पाहायला मिळाला. स्टान्स पाहू शकतो आपण रॉ स्पोर्ट्सच्या वाहिनीच्या माध्यमातून विवेक बाईत. यावेळेला अप्रतिम चेंडू, क्रिकेटचं मादक सौंदर्य यावेळेला पाहायला मिळालं. गुडलेन स्पॉटवरती टप्पा पीच झाला, टॉस होत असताना चेंडूला आपण पहिले पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतो अगदी पुढ्यातनं चेंडूनं उसळी प्राप्त केली आणि त्यानंतर कट करायचं होतं. बॅट्समन विवेक बाईतला पुन्हा एकदा पाहू शकता. यावेळेला बॅकफूट वरती येत असताना कट करायचं होतं, गली रिझन मध्ये असतो खेळायचा होता. यावेळेला डॉट बॉलची सांगता मैदानाच्या मध्ये होती. तत्पूर्वी षटक क्रमांक 2 इथे संपुष्टात येत असताना पहिला 12 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात येईल. पहिल्या 12 बॉलच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील तब्बल 14 अंकावरती 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. चला अक्की एंटरप्राइजेस या संघाचं मी पुन्हा एकदा लक्ष वेधतोय की आपण जास्तीचा वेळ खर्च करायचा नाहीये. लगेचच मैदानाच्या आतमध्ये आपण प्लॅन आखायचे आणि ते अंमलात सुद्धा आणायचे. यस षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी मार्कवरती कल्पेश आपल्याला पाहायला मिळणार नाहीये. ज्या कल्पेशनं पहिलं षटक हाताळलं, पहिलं षटक हाताळत असताना किंबहुना त्याच्या व्हरायटीज आपल्याला पाहायला मिळाले, व्हेरिएशन त्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर अचूक टप्पावरची भेदक माराची गोलंदाजी पाहायला मिळाली. बॅट्समनला फसवलं गेलं, गंडवलं गेलं पहिल्या ओव्हरमध्ये ते कल्पेश. इथे मात्र गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळत नाहीये. निर्णय घेण्यात आला या स्पर्धेमध्ये ज्यांना अद्याप गोलंदाजी केली नाहीये त्या साहिल जाधवला आता मात्र गोलंदाजी मार्कवरती आमंत्रित केलं गेलं. मॅन फ्रॉम सिद्धिविनायक किल्ला मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती साहिल जाधव आपल्याला पाहायला मिळतात. येस नक्कीच आपण पाहू शकता या ठिकाणी 12 चेंडूंची सांगता झाली, 14 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. मैदानाच्या आतमध्ये विवेक बाईत एक षटकाराच्या साह्याने जरूर खेळतोय आणि हॅरीने त्याला चांगल्या प्रकारची साथ दिली असे देखील म्हणावं लागेल. विवेकला थांबावं लागणार आहे मैदानाच्या आतमध्ये, हॅरीला थांबावं लागणार आहे कारण आपण पाहिलं ना 2 मोठे हादरे लगेचच लागलेत आणि तदनंतर कुठेतरी ह्यांना मैदानाच्या आतमध्ये थांबणं हे खूप गरजेचं असणार आहे. येस आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती साहिल जाधव दाखल झालेत. किल्ले संघाकडे खेळत असताना बराचसा क्रिकेट त्याने देखील गाजवलाय. पहिला बॉल, यावेळेसचा बॉल स्विच हिटचा अटेम्प्ट, क्या बात आहे. उंची जास्त, एलिव्हेशन मिळाले का? ओहो काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये, चेंडू हातातून सटून सीमा पार, हा नशिबाचा षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूयात. बॅटची ग्रीप चेंज केली, स्टान्स मध्ये बदल केला, त्यानंतर हब ट्रॅकर बॉल वरती अप्रतिम स्ट्रोक खेळला. हॅरी जाधवची ही स्ट्रेंथ आहे. आता खऱ्या अर्थानं स्ट्रेंथ वरती तो बॅटिंग करतोय. क्षेत्ररक्षकानं जिथे चुकी केली स्वीपर पॉइंट मध्ये अगदी सोपा झेल त्याच्या हातातून निसटला. त्यानंतर हॅरी जाधव पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले मध्ये मिडल ऑफ द बॅट हा स्ट्रोक एक्झिक्यूट करत असताना हॅरी पाहायला मिळाले. ही हॅरीची स्ट्रेंथ आहे आणि त्याच्या बॅटमधनं हा अफलातून स्ट्रोक पाहायला मिळाला षटकाराला. षटकाराच्या मदतीनं 20 धावा धाव फलकावरती आहेत. यावेळेस बॉल इथे दिशा चुकल्या. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरांच्या माध्यमातून येईल. व्हाईट बॉलच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती धावा 21 अंकावरती. येस आपण पाहू शकताय पुन्हा एकदा या ठिकाणी फ्रंट फूट लावून खेळण्याचा प्रयत्न होता. त्यांनी जाणलं होतं बॉल आपण भरपूर बाहेर आहे, त्यानंतर त्यांनी बॅट देखील काढली नाही आहे. त्याला माहिती आहे धावफलक अव्वंतर धावेच्या साहाय्याने नक्कीच 1 धाव मिळणार आहे. 1 धावेच्या साहाय्याने 21 धावा स्कोर कार्डवरती लागतात. यावेळेचा बॉल पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आपण पाहतोय. लगातारचा दुसरा वाईड स्कोर कार्डवरती आलाय. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती आहे. खऱ्या अर्थानं लगातारचा दुसरा वाईड आल्यानंतर असंच म्हणावं लागेल की दिशा नाही तर दशावती आहे आणि मार्ग नाही ना तर खऱ्या अर्थानं भरकटला जातोय. आणि भरकटलेल्या मार्गावरून मार्गक्रमण करायचं असेल ना तर कुठेतरी डोकं शांत ठेवणं खूप गरजेचं असणार आहे. यश षटकार आला. तदनंतर कुठेतरी लाईन त्यांनी लेंथ वरती बिघडलेलं पाहायला मिळाले साहिल जाधव. आपल्याला अप्रतिम स्ट्रोक केला गेला अलॉंग द कार्पेट लॉंग लेग रिजन मध्ये.
शीतरक्षक बॉलचा पाठला करतील, त्यांचा आवाखाचा बाहेर चेंडू राहिला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. येस, आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता त्या ठिकाणी त्याला माहिती होतं, त्यांनी जागा बनवली आणि हा कलात्मक फटका मनगडाचा परिपूर्ण वापर केला आणि तदनंतर चेंडू ग्राउंडला गुदगुल्या करत 4 धावेंसाठी सीमारेखा पार झाला. अप्रतिम स्ट्रोक वाहना सफल झाले. त्यानंतर पाडल स्वीप करत असताना अलॉंग द कापीट हा फटका हारिस जाधवचा बॅटमधनं अप्रतिम रचनात्मक फटके खेळण्यासाठी नेहमी जाणले जातात. अगदी त्याच वेळेला षटकाराला आता नजाकत आपल्याला पाहायला मिळाली आहे. चौकार सुद्धा त्यांचा बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळतोय. का हॅरिस जाधवला प्रमोट केलं गेलं, का हॅरिस जाधवला या महत्त्वपूर्ण मॅचमध्ये संघामध्ये जागा दिली आहे, बॅटिंगसाठी स्थान दिलं, ते दाखवत असताना हॅरिस जाधव तसा बॅटमधनं आक्रमकता आपल्याला पाहायला मिळाली आहे. 5 बॉल फेस केले, 13 धावा त्याच्या बॅटमधनं आल्यात. यावेळेस समोरच्या दिशेनं लिक्यातनं स्टेअर केलं, पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट खेळला गेला. काऊ कॉर्नर मध्ये शीतरक्षक पुन्हा एकदा प्रचंड वेगानं बॉल वरती असताना आपल्याला पाहायला मिळाले. एक सिंगल येते, एका सिंगलचा मदतीनं धावफलक पुढे सरसावतो. धावफलकावरती धावा 27 अंकावरती आपल्याला पाहायला मिळतील. नक्कीच आपण या ठिकाणी पाहू शकता विवेक बाईने 2 बॉल फेस केले, त्याने देखील एक षटकार मारलाय 6 धावांवरती, तो देखील खेळतोय. हॅरीने कमाल केली आज, जिथे आपण पाहिले या प्रतियोगितेमध्ये साजेशी बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली नव्हती, परंतु या फायनल मॅच मध्ये, या महत्त्वपूर्ण मॅच मध्ये तो आज खेळतोय आणि तो स्वतःला सिद्ध करतोय. हे एक चांगला असणार आहे शंकरभाई फायटर्स या संघासाठी, जिथे आपण पाहतोय 27 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या. 2 गडी डगआउट मध्ये आहेत. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आहे. येस, रनवे वरती दाखल झाले, थोडासा बिघाड आलाय. पुन्हा एकदा नव्यानं गोलंदाजी करण्यासाठी दाखल होत असताना साहिल जाधव आपल्याला पाहायला मिळतील. 27 अंकावरती धावा संख्या, 2 गडाचा मोबदल्यामध्ये. जिथं पहिलं षटक आपण पाहिलं, कल्पेश लोखंडे या गोलंदाजानं तळला, अवघ्या 2 धावा त्यानं खर्च केल्या. तदनंतर मागणे ठरलेले गोलंदाज सुद्धा आपल्याला पाहायला मिळालेत. याही वेळेला रनवेवरती दाखल होत असताना थोडासा पुन्हा एकदा अडथळा येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा नव्यानं गोलंदाजी मागवरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. विवेक बाई 2 बॉल फेस केले, 1 षटकार त्यांचाही बॅटमधून आलाय. साहिल जाधव 3 बॉलमध्ये 13 धावा त्याने खर्च केल्यात. कॅप्टननं विश्वास दाखवला, त्या विश्वासाला सार्थकी अशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करायच्या. याही वेळेला अडबा बॅट नॉन स्ट्रेटला फटका एक्झिक्यूट केला डीप मध्ये विकेटला. शीतरक्षक बॉलवरती येतील, अडवतील, फेकतील, तोवर एक सिंगल कंप्लीट करण्यात येईल. यावेळेला बॅकअप चांगलं राहत नाहीये, खरा फेकी पाहायला मिळाली, परंतु बॅकअप होणं गरजेचं होतं. त्यावेळेला क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चुकी केली गेली, जिथे 1 होती तिथे आता मात्र 3 धावा खर्च करावा लागला टीम आकी इंटरप्राइजेस या संघाला. या 3च्या मदतीनं धावफलक पुढे सरसावले. धावफलकावरती धावा 30 अंकावरती आपल्याला पाहायला मिळतील. नक्कीच आपण मोठी मॅच खेळतोय, महत्त्वपूर्ण मॅच खेळतोय आणि या महत्त्वपूर्ण मॅच मध्ये संयम ठेवावा लागणार आहे, डोकं शांत करावं लागणार आहे. जिथे आपण पाहिलं ना, विवेक बाईत आणि हॅरिस जाधव ज्याप्रमाणे खेळत आहेत, ज्याप्रमाणे संघर्ष करत आहेत, ज्याप्रमाणे चाचपट आहेत ना, ते खऱ्या अर्थानं पाण्याजोगे राहिलं. विवेक एक षटकार जरूर त्याच्या बॅटमधून आला, हॅरीने देखील खुश केलं. 14 धाव्यांवरती तो खेळतोय, विवेकने 9 धावा बनवल्या. एक चांगल्या प्रकारचं डाव ते या ठिकाणी सावरताना पाहायला मिळालेत, जिथे आपण पाहू शकता तब्बल 30 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. यावेळेचा बॉल फ्रंट फुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, यावेळी कव्हर पॉईंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होत असताना एक धाव पुन्हा एकदा कलेक्ट केली जाईल. दरम्यान एक बक्षीस येत आहे निखिल सानप यांच्यासाठी. निखिल सानप यांनी जर झेल घेतला तर सोमनाथ सानप यांच्याकडून रोख 500 रुपयाचं बक्षीस आहे. त्यांचे फॅन आहेत निखिल सानप यांचे, त्यांनी बक्षीस लावलेलं आहे. यावेळेला साहिल जाधव पुन्हा एकदा गोलंदाजी मागवरती दाखल होतील. षटकातील शेवटचा बॉल आहे. या ओव्हरमध्ये मागणे राहिले 17 धावा त्यानं मैदानाच्या आतमध्ये खर्च केल्यात. यावेळेस आणखी एक चांगला बॉल हलक्यातनं स्टिअर केला गेला, स्क्वेअर ऑफ द विकेट केला डीप मध्ये. शीतरक्षक प्रचंड वेगानं बॉलवरती असताना आपल्याला पाहायला मिळाले एक सिंगल. त्यापूर्वी कंप्लीट सुद्धा केली गेली. षटक क्रमांक 3चा समाप्तीचा इशारा अंपायरांच्या माध्यमातून येतोय. या 3 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती धावा 32 अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. तत्पूर्वी पाण्याची मागणी केली गेली, चला पूर्तता सुद्धा करूया. तत्पूर्वी वळूया डीजे कडे, ऐकूयात डीजेचं एक सुमधुर संगीत.
करतो की मुंबई क्रिकेटमध्ये आमचे मित्र योगेश गंभे यांनी कालच मला सांगितलं की रुपेश नवीन रूल आलेला आहे की 30 यार्ड सर्कलच्या बाहेर म्हणजे फलंदाज आऊट झाला तर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर फलंदाज येण्याच्या आधी नवीन फलंदाज आतमध्ये यावा लागतो, नाहीतर पेनल्टी दिली जाते. त्याने जवळजवळ प्रत्येक सामन्यातली 5 ते 10 मिनिटं ही वाचली जातात. तर कोलाड क्रिकेट असोसिएशनचे कमिटी मेंबर्स यांनी लक्ष ठेवा की पुढच्या वर्षी जर आपल्याला डबल एंडी खेळवायचे असेल तर हा रूल्स आपण लागू केला तर बराचसा आपला वेळ वाचेल. कारण की आपण पाहतो सीमारेषेवरून फलंदाज येता येता भरपूर वेळ वाया जातो. नक्कीच आपण पाहतोय 18 चेंडूंची समाप्ती झाली. 32 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. 2 गडी डगआउट मध्ये परतलेत. वेगच्या बॅट मधून 10 धावा आपल्याला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळाल्यात. त्या हॅरी जाधवने 15 धावा बनवल्यात. पुन्हा एकदा संघाचा सरसेनापती कल्पेश लोखंडे गोलंदाजी मार्कवरती दाखल झालेत. ओहो, यावेळीचा पहिला बॉल आपण पाहतोय टाकत असताना कुठेतरी यावेळी लाईन आणि लेंथ भरकटले होते. धावफलक अव्वंतर धावेच्या साहाय्याने पुढे जाईल. कॅप्टनच्या विरोधामध्ये कॅप्टन हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. व्हाईट बॉल तत्पूर्वी आला. पहिला बॉल हाताळत असताना कल्पेश लोखंडे कुठेतरी लाईनवरती बिघडलेले आपल्याला पाहायला मिळाले. पहिला चेंडू स्वेअर 33 धावा सध्याच्या घडीला धाव फलकावरती. हे पाटील खूप इंटरेस्टेड असेल कॅप्टनच्या विरोधामध्ये. कॅप्टन अंतिम मॅच मध्ये कल्पेश विरोधामध्ये विवेक बाईत. यावेळेला फसव्या गतीचा बॉल पाहायला मिळाला. अप ट्रॅकर चेंडू होता, गती खूप सारी कमी पाहायला मिळाली. यावरती उत्तर सापडत नाहीये बॅट्समन विवेकला. येस, आपण आपल्या मेगा स्क्रीन वरती पाहू शकता. अनएक्सेप्टेड उचली मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. फिंगर रोल केली गेली चेंडूवरती आणि नंतर आपण पाहिलं मागे खेळायचं होता चेंडूचा बॅटचा संपर्क आला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळाली. षटकातीला दुसरा बॉल. यावेळेला वेगानं अतिगतीनं हा चेंडू हाताळला गेला. विकेट किपरचा वेध घेत असतानाचा हा अप्रतिम चेंडू डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. हेच कौतुक करणं गरजेचं असणारे कल्पेशचा पहिला बॉल आपण पाहिलं ना, वाईट जरूर टाकला तर नंतर कुठेतरी अतिरिक्त स्वरूपात धाव जरूर खर्च केली, परंतु पुन्हा एकदा चांगल्या प्रकारचा कमबॅक त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. कमबॅक करणं जाणतो हा आणि तीच त्याची स्ट्रेंथ आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतो या ठिकाणी 3 बॉल फेकले गेले. एकदम अतिरिक्त स्वरूपात त्यांनी खर्च केली, परंतु पुढील 2 बॉल खूप महत्त्वाचे राहिलेत. वेगळ्या थाटणीचे मैदानाच्या आतमध्ये हाताळले गेलेत. यस, डेफिनेटली अप्रतिम गोलंदाजीचा नजराणा मैदानाच्या आतमध्ये कल्पेश लोखंड्याच्या माध्यमातून सर्वस्व खऱ्या अर्थानं पणाला लावतोय. महत्वाची मॅच आहे, त्यानं जाणली आहे. या मॅच मध्ये कॅप्टन लिडिंग ऑन द फ्रंट स्वतः कर्णधार मैदानाच्या आतमध्ये नेतृत्व करत असताना अगदी पहिलं षटक हाताळलं, अवघा 2 धावा खर्च केल्या. दुसऱ्या स्पेल मध्ये संबई विलेज एंड कडनं गोलंदाजी करत असताना अप्रतिम गोलंदाजी. यावेळेला मिस टाइम स्ट्रोक बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल जज करत असताना चुकले गेलेत मैदानाच्या आतमध्ये. विवेक बाईत या विस्फोटक फलंदाजाला जीवनदान मैदानाच्या आतमध्ये दिलं गेलंय. इनफिल्ड मध्ये काय घडलं, चेंडू बराच काळ हवेमध्ये पाहायला मिळालाय. रोहा स्पोर्ट्स या वाहिनीच्या माध्यमातून ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. याही वेळेला हाफ ट्रॅकर बॉलवरती अगदी शरीरापासून चेंडू दूरवर ठेवला गेला. चेंडू हवेमध्ये खेळलाय आणि इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक ज्यानं चुकी मैदानाच्या आतमध्ये केली आहे जज करू शकले नाही आणि त्या क्षणाला चेंडू हातातून निसटला गेलाय आणि बॅट्समन विवेक बाईतला जीवनदान मैदानाच्या आतमध्ये दिलं गेलंय. यस, नाखुश झाला होता तो स्वतःवरती. या ठिकाणी आपण पाहिलं कल्पेशनी चांगल्या प्रकारची संधी उपलब्ध करून दिली होती. त्याने जाणलं होतं जवळजवळ तो सेलिब्रेशन करण्यासाठी तयार देखील झाला होता आणि नंतर कुठेतरी हातातून कॅच धरणी मातीला दान झाली. यावेळेचा बॉल आडवा बॅटने खेळलेत. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये आपण पाहतोय. 1 धाव तर झाली आहे, दुसऱ्या धावेचा मानस केलंय. धाडस मात्र होणार नाहीये. चांगली फेकी मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळाले. 1 धावेवरती समाधान या ठिकाणी मानावं लागणार आहे. एस, डेफिनेटली क्षेत्ररक्षकाचं याही वेळेला कौतुक केलं जाईल, जिथे स्क्वेअर लेग मधनं अगदी विकेट किपरकडे डिरेक्ट थ्रो त्याच्या माध्यमातून केला गेला. साहिल जाधव त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. धावफलकाचा विचार केला तर 35 धावा धावफलकावरती. या 2 गडाच्या मोबदल्यामध्ये कल्पेश अप्रतिम गोलंदाजी करतात. यावेळेला आणखीन एक चांगला बॉल फिंगर रोल केली गेली आणि त्यानंतर स्विंग चेंडूचा पाहायला मिळाला आणि विकेट किपरचा वेध हा डॉट बॉल. हेच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय कल्पेश समोरती विवेक बाई स्ट्रगल करतोय. त्या ठिकाणी चाचपडतोय तो. बॅटवरती बॉल येण्यासाठी राजी होत नाहीये. त्यानंतर आपण पाहिलं सातत्यानं बॅटची या ठिकाणी कडा घेताना आपल्याला बॉल पाहायला मिळालाय. बॅटच्या मिडलला चेंडू येण्यासाठी तयार नाहीये. नेक्स्ट बॉल अडबा बॅट नॉन सेटला चपराक लगवले. अलॉंग द कार्पेट डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक वेगानं बॉलवरती एक सिंगल रोखू शकणार नाहीयेत. अप्रतिम बिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून जिथे एक सिंगल येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. एका सिंगलच्या मदतीनं
धावफलक पुढे सरसावतोय. तत्पूर्वी षटक क्रमांक 4 संपुष्टात येईल. पहिला 24 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपेल. 24 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 36 अंकावरती 2 गडाच्या मोबदल्यामध्ये. जिथे बॅटिंग करत असताना टीम शंकरबाई फायटर्स हा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. पूर्वार्धाचा खेळ चालू आहे. आपण पाहतोय ग्रँड फिनिले कोणार्क प्रीमियर लीग 2025 पर्व 6व. आज खऱ्या अर्थानं आयोजकांच्या माध्यमातून घेतली गेलेली मेहनत पणाला लागली. अप्रतिम स्पर्धा, ज्या स्पर्धेची खऱ्या अर्थानं संपूर्ण कोलाटवासीय वाट पाहत होते. अगदी त्या वाट पाहिलेल्या स्पर्धेचा सुवर्ण क्षण आपल्याला पाहायला मिळतो. ग्रँड फिनाले प्रेक्षकांचं कौतुक करावं लागेल. प्रचंड गर्दी या संभेच्या क्रिकेटच्या पंढरीवरती आपल्याला पाहायला मिळतीये. तत्पूर्वी जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. अकी एंटरप्राइजेस या संघाचं कुठेतरी पार जड आपल्याला पाहायला मिळालं. ॲज अ बॉलिंग करत असताना कल्पेश लोखंडेनं 2 स्पेल हाताळलेत. 12 बॉलमध्ये 6 धावा त्यानं खर्च केल्यात आणि 1 विकेट महत्वाची त्यानं प्राप्त केली. अर्थातच इकॉनॉमी त्याची पाहिली ना तर पर ओव्हर 3 ओव्हरची इकॉनॉमी आपल्याला पाहायला मिळतीये. जबरदस्त गोलंदाजी स्ट्रेंथवरती त्यानं काम केलं. प्रत्येक चेंडूवरती व्हेरिएशन व्हरायटीज आपल्याला त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. विवेक बाईत सारखा एका विस्फोटक फलंदाजाला त्यानं रोखलं. षटक क्रमांक 4 मध्ये ऋतिक निवाते बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. येस, पहिलाच बॉल फेस करत असताना आक्रमण चढवलंय. चेंडू सीमा रेखा पार, जणू संयमाचे बांधच फोडले त्या चेंडूवरती. हा षटकार ज्या ज्या वेळेला विवेकच्या बाईट मधनं मोठे फटके येतील ना त्या वेळेला क्षेत्ररक्षक वैभवकडे पाहिलं जाईल, विश्वासकडे पाहिलं जाईल, ज्यानं अगदी सोपा झेल सोडला गेला. परंतु या वेळेला कौतुक करावं लागेल विवेक यांचं. अप्रतिम स्ट्रोक खेळला. वेट अँड वॉच आणि तदनंतर अप्रतिम स्ट्रोक खेळलाय. बॉलला फेकून दिलाय. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या अगदी मधोमध चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. येस, आपण या ठिकाणी पाहू शकतो विवेकबाईची ओळख आहे. षटकार चौकारांच्या नावासाठी त्याची ओळख आहे आणि त्याची ओळख जपण्यासाठीच तो मैदानाच्या आतमध्ये खेळेल. त्याला फरक नाही पडणार की किती खेळाडू डगआउटमध्ये परतलेत, माझ्या धावा किती झाल्यात, त्याला फरकच नाही पडणार. कमीत कमी 12 चेंडू तो खेळण्याचा प्रयत्न करेल आणि जास्तीत जास्त षटकार चौकारांची आतिषबाजी करेल. यावेळेचा बॉल देखील फिरकावून लावलाय. या चेंडूमध्ये ताकद आहे का? नक्कीच आहे. यावेळेस आपण पाहतोय त्या ठिकाणी नोमॅनच्या दिशेने चेंडू लँड होत झालाय. तदनंतर दुहेरी धाव स्कोर कार्ड वरती सहजरित्या क्लिअर झाली. या स्ट्रोक वरती नाखुश पाहायला मिळाले. बॅट्समन विवेक बाईट शॉट बॉल होता, त्यावरती आक्रमण करायचं होतं. तत्पूर्वी प्रेक्षकांना विनंती करतोय ज्यानं बाउंड्री लाईनच्या अगदी लगत जी पट्टी आपण लावलेली आहे त्या पट्टीवरती कृपया कोणी पाय देऊ नका. ओके, थँक्यू. षटकार आला होता. तदनंतर हाफ ट्रॅकर बॉलवरती मोठा फटका येऊ शकला नाही आणि बॅट्समन विवेक बाईट थोडेसे नाराज झाले. यावेळेला खोलवा टप्पाचा बॉल सन्मानजनक खेळला गेला, जिथे लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले. चांगली फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. एक सिंगल 45 धावा सध्याच्या घडीला धावफलकावरती आहेत. येस, आपण पाहू शकतो विवेकबाई तो वाव शोधतोय, तो जागा बनवतोय, तो स्वतःला शोधतोय, त्या ठिकाणी तो मार्ग शोधतोय. तो मैदानाच्या आतमध्ये एकंदरीत पाहिलं ना आपण षटकार चौकारांसाठी या ठिकाणी स्वतःला संघर्ष करत असताना स्वतःला पाहतोय तो की कुठून धावा येतील, मला काय करावं लागणार आहे, मला कोणते फटके खेळावे लागणार आहे आणि त्याच्या शोधात तो आहे. जिथे आपण पाहतो 21 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. हॅरी जाधवने चांगल्या प्रकारची त्याला साथ दिली. त्याने देखील 16 धावा बनवल्यात. 45 या आकड्यावरती 2 गडी बाद झालेत. 3 चेंडूंचा खेळ बाकी. यावेळेचा बॉल स्विच हिटचा अटेम्प्ट. त्यानंतर आपण पाहतोय चेंडू बॅटची लिडिंग एज घेऊन खेळपट्टीवरती विसावा घेत असताना निर्धाव चेंडूची सांगत होते. ऋतिक निवातेचं कौतुक करणं गरजेचं आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार जरूर खाल्ला, परंतु कमबॅक देखील करणं जाणतो आणि त्याच्या माध्यमातून ते पाहायला देखील मिळालंय. येस, डेफिनेटली यावेळेला हॅरी जाधव स्ट्रेंथवरती काम करत असताना आपल्याला पाहायला मिळाले. त्यांची स्ट्रेंथ आहे रिव्हर्सचे फटके. ती नेहमी सातत्यानं चांगले फटके एक्झिक्यूट करतात. याही वेळेला तेच प्रयत्न पाहायला मिळाले, परंतु अतिगतीचा चेंडू खोलवा टप्पाचा पाहायला मिळाला ऋतिक निवात यांच्या माध्यमातून. याही वेळेला फुलरेंचा बॉल हलक्यातून स्टिअर केला गेला, जिथे लेग ग्लान्स केला गेला. क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहेत. डीप स्क्वेअर लेग रिजनमध्ये वेगानं प्रचंड वेगानं बॉलवरती आले. अडवतील फेकतील तोवर एक सिंगल कंप्लीट केली जाईल. एका सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरसावेल. स्कोर कार्डवरती धावा 46 अंकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिला विकेटची भागीदारी होणं गरजेची होती, परंतु आता मात्र विकेटची भागीदारी होती. विवेक बाईत, हॅरी जाधव या दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून एकंदरीचा विचार केला तर 19 बॉलमध्ये 38 धावा या जोडीने केल्या. त्यावेळेस 6 बॉल यस्ट्यांचा मधोमध पकडले गेले. लेग बिफोर द विकेट. आणखीन एक धक्का. टीम शंकरबाई फायटर्सच्या संघाला बॅट्समन विवेक बाईत मैदानाच्या बाहेर. हे पाहू शकतो.
येस, ऍक्शन रिप्लायमध्ये आपण पाहू शकता या ठिकाणी ऑन ड्राईव्ह करायचं होता, तर नंतर परिपूर्ण यष्ट्यांच्या मधोमध सापडले आणि पंचांकडे पाहत असताना येस पंचांनी या ठिकाणी उंगली केली. आणि ज्या ज्या वेळी पंच उंगली करतात ना, ज्या ज्या वेळी पंच हात वरती करतात ना, त्या त्यावेळी मात्र फलंदाजाला निराशा घेऊन डग आउटमध्ये परतावं लागतं. आम्ही सन्माननीय राहुलजी शिंदे साहेब आपणास विनंती करतो की आपण मंचकावरती या. आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे या मंचकावरती. या मंचकावरून या संपूर्ण स्पर्धेचा त्या ग्रँड फिनालेचा आनंद घ्या. त्याचबरोबरीनं मी संबे गावातील जस्ट यांना सुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा जर मैदानावरती उपस्थित असाल तर आपण सुद्धा व्यासपीठावरती या. हे व्यासपीठ खऱ्या अर्थानं आपल्यासाठीच आहे. आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. नक्कीच या ठिकाणी संभ्य ग्रामस्थ त्यांचं देखील कौतुक करणं गरजेचं आहे. एक चांगल्या प्रकारची क्रीडापट्टी त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी उपलब्ध झाली आणि समस्त कोलाड क्रिकेट असोसिएशनवाले देखील त्यांचे नेहमीच ऋणी राहतील. यावेळेला पंकज मोरे गोलंदाजी मागवरती आहेत. पहिला बॉल आउटसाइड द स्टंप, अगदी उजव्या एसटीचा बराचसा दुर्वर्ण जात असताना चेंडू पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले आपण पाहतो रोहा स्पोर्ट्सच्या वाहिनीच्या माध्यमातून, जिथे पंकज गोलंदाजीला आले. पहिला बॉल शरीरापासून दूरवर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला, लिव्ह केला. त्यानंतर आमचे ऑफिशियल संपादक सर मोहम्मद बकवाल मॅन फ्रॉम महाळुंगे यांच्या माध्यमातून व्हाईट बॉल आला. यावेळेस ओपिच बॉलर पाटणं खेळण्याचा मनसुबा केला गेला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक फंबल झाले. बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर, चौकार. येस, आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता या ठिकाणी यावेळेसचा बॉल पडत असताना फिंगर रोल केली गेली, तर नंतर चांगल्या प्रकारचा फटका हॅरीच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाला. या ठिकाणी आपण पाहिलं ना, तर क्षेत्ररक्षक अतिवेगाने ऋतिक निवाते आले होते. जणू काही त्यांना चेंडूला पकडण्याचा मोह सावरला नाही आणि चेंडूने देखील या ठिकाणी त्यांची हुलकावणी घेतली. चेंडू सीमा रेखा पार झाला. या 4 धावा स्कोर कार्डवरती येताना पाहायला मिळाल्या. हॅरी मैदानाच्या आतमध्ये एकटा नळतोय, एकटा भिडतोय. अप्रतिम स्ट्रोक याही वेळेला खेळला गेला. एक्स्ट्रा कव्हर मध्ये डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक प्रचंड वेगानं बॉलवरती असताना आपल्याला पाहायला मिळाले. दुहेरीसाठी दोन्ही बॅट्समन परतले. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये. हारण्याचा वेग, चित्त्याची चपळाई मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. हॅरी जाधवचं कौतुक करावं लागेल. एकटा निधड्या छातीनं मैदानाच्या आतमध्ये लढतोय, भिडतोय, आपल्या संघासाठी धावा बनवतोय. महत्वाची मॅच आहे. हॅरीला प्रमोट केलं गेलं. हॅरी आज खऱ्या अर्थानं विश्वासाला सार्थकी असे खेळी मैदानाच्या आतमध्ये करत असताना पाहायला मिळतोय. येस, नक्कीच आपण पाहिलं नाही या सामन्यामध्ये हॅरीचे क्लास पाहायला मिळाले. तो आला, तो मैदानाच्या आतमध्ये चौफेर खेळला आणि त्याच्यावरती विश्वास दाखवणाऱ्या प्रेक्षक मायबापांच्या अगदी तो हृदयामध्ये पुन्हा एकदा विराजित झाला. त्याची ओळख ती आहे. चौफेर मैदानाच्या आतमध्ये खेळत असतो आणि मैदानाच्या आतमध्ये चौफेर खेळत असताना वेगवेगळे अंदाज, वेगवेगळे थाटणीचे फटके त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत असतात. यावेळेस खोलवर टप्पाचा बॉल, मिनी हेलिकॉप्टर खेळला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा फंबल झाले, परंतु ऋतिक निवाते यांचं बॅकअप आपल्याला पाहायला मिळेल. तिहेरीसाठी फलंदाज परतलेत. तिसरी धाव कंप्लीट केली जाईल का? यस, डेफिनेटली तिसरी ही धाव इथे कंप्लीट केली जातीये. मोठ्या फटक्याने जर आपण संघाची धावसंख्या वाढू शकत नाहीये. हे हॅरीने जाणलंय. तो सिंगल, डबल, तिहेरी धावा नेहमी त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्यात. एक कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये शंकरबाई फायटर्स संघाच्या माध्यमातून सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. हे चांगल्या प्रकारचा कॉन्ट्रीब्युशन त्याचा सामन्यासाठी राहिलाय. जिथे आपण पाहू शकताय 13 चेंडू फेस करत असताना तब्बल 26 धावा त्याने बनवल्यात. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं विश्वासात तो आज पात्र ठरला असंच म्हणावं लागणार आहे. एक चांगल्या प्रकारचं कॉन्ट्रीब्युशन त्याचं राहिलं. जिथे स्कोर कार्डवरती संघाचे एकत्रित धावा आपण पाहिल्या 56 धावा लागल्यात. त्यामध्ये त्याच्या स्वतःच्या 26 धावा आहेत. एकंदरीत इतर खेळाडूने 30 धावा बनवल्या आणि त्याच्या वैयक्तिक 26 धावा. हे समीकरण खूप वेगळं राहिलंय. पंकज मोरे गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. या पुढील बॉल षटकातील पुढचा बॉल. पंकज पुन्हा एकदा दाखल झालेत. यावेळेला समोरच्या दिशेनं बॅकफुटवरती येत असताना पंच करायचं होतं. बादशाह स्टिकरवरती याही वेळेला चेंडू आदळला. इनफिल्ड मध्ये पुन्हा एकदा मिड ऑफचे क्षेत्ररक्षक फसले गेले, सकले गेले. 2 धावा त्याही वेळेला कंप्लीट गेलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. हॅरी जाधव आणि त्यांच्या साथीला गणेश यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा आल्या. 2च्या मदतीनं 58 स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. येस, नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी गणेश खांडेकर पहिलाच बॉल फेस करत असताना 2 धावा त्याने बनवल्यात. सातत्यानं आपण पाहिलं ना या 3 दिवसीय क्रिकेट स्पर्धेमध्ये गणेश खांडेकरच्या नावाचा बोलबाला सातत्यानं होताना आपल्याला पाहायला मिळालाय. तो येतोय, तो मैदानाच्या आतमध्ये मोठमोठे फटके खेळतोय आणि तो प्रेक्षक मायबापांची मने देखील जिंकतोय. पहिला चेंडू फेस करत असताना त्याने 2 धावा बनवल्यात. या पुढील बॉल गणेशसाठी. येस, डेफिनेटली टीमवर खूप सारं चांगलं पाहायला मिळालं टीम शंकरबाई फायटर्स संघाचं.
याही वेळेला गोलंदाज पंकज पुन्हा एकदा दाखल होतील. यावेळेस 6 बॉल ओव्हर पिच आपल्याला पाहायला मिळतो. अडबा बॅटनं ऑन साईडला केला अलॉंग द कार्पेट डीप मध्ये ऋतिक नवाते प्रचंड वेगानं बॉलवरती आल्या. तत्पूर्वी खरा फेकी पाहायला मिळाली. बॅकअप चांगलं राहिले. 2 धावा तर कंप्लीट केल्या होत्या. यावेळेला तिसऱ्याही धावायचा प्रयत्न केला जाईल. चौथा धावायचा प्रयत्न केला जाईल का? आता मात्र विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. बॅट्समन हॅरी जाधव या बॅटर्सला मैदानाच्या बाहेर परतावं लागेल. नाराज झाला तो, नाराज झाला. आपण पाहू शकता या ठिकाणी धाव घेणं खरोखर गरजेचं होतं का, असं अपचूक त्याच्या मुखातून आलं असेल. तर जिथे पाहिलं आपण त्याच्या बॅटवरती चांगल्या प्रकारचे चेंडू येत होते. 26 धावा त्याने देखील बनवल्या. एक चेंडूचा मी विनंती करतोय साईड कॅमेरावरती जे प्रेक्षक बसले स्टँड हलवतात त्यांना विनंती करतोय तिथून थोडंसं साईड लावा. टेक्निकल इश्यू इथं होतोय. मी विनंती करतोय पुन्हा एकदा साईड कॅमेऱ्याच्या स्टँडला जे टेकलेले आहेत त्या प्रेक्षकांना विनंती करतोय की आपण बाजूला व्हा. स्कोर कार्डवरती धावा 61 या अंकावरती 4 गड्याचा मोबदल्यामध्ये या षटकाचा विचार केला तर अजून सुद्धा शेवटचा 1 बॉल येणं बाकी आहे. येस, नक्कीच हॅरी जाधव आपण पाहिलं डगआउट मध्ये परतत असताना त्याच्यासाठी नक्कीच त्या ठिकाणी टाळ्या वाजल्या आणि वाजणं गरजेचं देखील होतं. जिथे आपण पाहिलं त्याच्या बॅटमधून 26 धावा आल्या. एक चांगल्या प्रकारची खेळ त्यांच्या माध्यमातून येताना पाहायला मिळालाच. षटकातील शेवटचा एक चेंडू. यावेळेस षटकातील पुढचा बॉल यावेळेला दांडी 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 गुल केली जाते. यू मिस. पंकज मोरे विल बी डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं स्लॉट मध्ये होता. बॅटचा रडार मध्ये येत नाही. या बॅटचं स्विंग आपल्याला पाहायला मिळालं परंतु तत्पूर्वी चेंडून मात्र यष्ट्या उखडलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या. रडार मध्ये येत नाहीये. अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पंकजाच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. दांडी गुल केली गेली आहे. जिथे षटक क्रमांक 6 अर्थातच पहिला पूर्वार्धाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आलेला आपल्याला पाहायला मिळेल. जिथे एकंदरीत जर आपण पाहिला पहिल्या डावामध्ये 61 वरती 5 विकेट्स आपल्याला पाहायला मिळाल्या. जिथे बॅटिंग करत असताना आपण ओमकारांना पाहिलं अगदी स्वस्त्यामध्ये बाद झाले. 2 धावसंख्येवरती ते बाद झाले. तदनंतर आकाश सुद्धा अगदी स्वस्त्यामध्ये बाद झाले. तदनंतर हॅरीनं डाव सांभाळला. 13 बॉलमध्ये 26 धावाचं कॉन्ट्रीब्युशन राहिलं. विवेक बाईत सुद्धा कॅप्टनच्या रोलमध्ये बॅटिंगला आल्यानंतर 13 बॉलमध्ये 21 धावा त्यांचा बॅटमधून आल्या. गणेश कांडेकरनं 5 धावा केल्या. अशा एकंदरीत 61 धावा धावफलकावरती 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळाल्यात. आता मात्र 36 बॉल 62 धावेची आवश्यकता. टीम अक्की एंटरप्राइजेस या संघाला अर्थातच आकाशजी शेवाळे साहेबांचा मालकीचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. कॉम्बॉक्स मध्ये तत्पूर्वी आपण करूयात परिवर्तन. या ऐकूयात महाराष्ट्रातील एक गोड आवाज ज्या आवाजाने या क्रिकेटमधनं सुरुवात केली आणि तदनंतर महाराष्ट्रातील सर्वाधिक नामांकित स्पर्धांमध्ये ज्यांचा आवाजाचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळतो. किंबहुना महाराष्ट्राच्या बाहेर ज्यानं गुजरात राज्यामध्ये सुरतमध्ये जाऊन सुद्धा मोठमोठ्या स्पर्धा कव्हर केल्यात असा महाराष्ट्राचा गोड आवाज हर्षलजी मुंडे सरांकडे वळूयात. थँक्यू सो मच. टीम OB11 अहिनवळ या संघाचे एक दिलदार दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे आपण नेहमी पाहतो ज्या खऱ्या अर्थाने खेळाडूंच्या मागे अगदी ठामपणे उभे राहतात असे संघमालक सन्माननीय गजाननजी गोळे साहेब यांचा आपण यथोचित मान सन्मान करूयात. गजाननजी गोळे साहेब यांचा आपण यथोचित मान सन्मान करतो. या स्पर्धेचे मुख्य घटक म्हणून आपण ज्यांच्याकडे नेहमी पाहतो ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅट्समन याच्यासाठी ओव्हर पुरस्कृत केला गेला असे सन्माननीय संदेशजी दळवे साहेब यांच्या शुभ हातानं आपण यथोचित मान सन्मान करीत आहोत. OB11 अहिनवळ या संघाचे संघमालक सर्वांचे लाडके प्रत्येक खेळाडूच्या मागे ठामपणे उभे राहणारं व्यक्तिमत्व गजाननजी गोळे साहेब यांचा आपण यथोचित मान सन्मान करीत आहोत. गजाननजी गोळे साहेब यांचा आपण यथोचित मान सन्मान करीत आहोत. एक दिलदार दानशूर व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून OB11 अहिनवळ हा संघ मात्र इथे पुरस्कृत केला गेला. गत वर्षामध्ये चॅम्पियन राहिले परंतु या पर्वामध्ये सेमीफायनल पर्यंतच मजल मारू शकले होते. काही कारणानं बॅकफुटवरती संघ पाहायला मिळाला परंतु काही हरकत नाही आहे. पुढच्या वर्षी पुन्हा एकदा नव्या जोशामध्ये जरूर गजानन गोळे यांचा संघ OB11 अहिनवळ
हा संघ सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार. अशा व्यक्तिमत्वाचा आपण विशेष असा सन्मान करीत आहोत, जिथे गजाननजी गोळे साहेब यांचा शुभ सन्मान आपण संदेशजी दळवे साहेब यांच्या शुभ हाताने करीत आहोत. मायची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ, या स्पर्धेचे आकर्षक अशी भेट वस्तू देऊन आपण यथोचित मान सन्मान करीत आहोत. त्याचबरोबरीनं स्वरराज ॲग्रोविन पोस्टाची वाडी या संघाचे संघमालक शैलेशजी कदम साहेब यांना सुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा मंचकावरती या. आपलं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तत्पूर्वी आपण कॉम्बॉक्स मध्ये या ऐकूयात महाराष्ट्रातील लोकप्रिय आवाज हर्षलजी मुंडे सरांना. धन्यवाद. थँक्यू सो मच. किशोरजी कोकरे सरांचा आवाज आपण ऐकत होतात. DJ श्याम यस, आभार आहेत. निलेशजी जाधव सरांना सुद्धा आपण ऐकतोय. चला, मला पाहायचंय मैदानाच्या चहूबाजूला प्रेक्षक वर्ग किती आलेत आणि किती जणांना ही स्पर्धा आवडली आहे. एकदा आवाज झाला पाहिजे. गणपती बाप्पा. नाही, मला पुढून आवाज आला नाहीये. अक्की एंटरप्राइजेस, शंकरभाई फायटर, डगआउट मधून आवाज आला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की. गणपती बाप्पा. एकदा या फायनलच्या मॅच साठी आणि स्पर्धेसाठी जोरदार टाळ्या. यस, आपण पाहतोय भव्य दिव्य स्पर्धा. पंचांचा ग्रीन सिग्नल आला. फायनलची मॅच. कल्पेश लोखंडे स्ट्राइक एंडला, नॉन स्ट्राइक एंडला योगेश. आणि पहिला बॉल, पहिलाच बॉल लेग स्ट्रिकला मिस. त्याच वेळेला व्हाईट बॉलची घोषणा मैदानाच्या आतमध्ये. पहा, प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरती येणारी ट्रेन अचानक 2 वरती जावी, असाच पराक्रम मैदानाच्या आतमध्ये. व्हाईट बॉलनं झाली आहे या मॅचला सुरुवात. ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन. यदा कदाचित हा बॉल आतमध्ये आणला असताना तर यंदाच्या हंगामाभर कल्पेश लोखंडेचा हा बॉल लक्षात राहिला असता. त्यानं सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तो बॉल वाईड आला. स्टंपच्या बराचसा जवळून जात असताना पहिला वाईट बॉल. 62 धावांचा पाठलाग करायचा मैदानाच्या आतमध्ये. एक महत्वपूर्ण इम्पॉर्टंट मॅच मैदानावरती. ओमकार सानपचा पुढचा बॉल. यावेळीचा बॉल पहा, बॅक फुटला जात असताना खेळत होता. तिकडे मात्र बॅटची कडा घेतली. बॉल शॉट बॅकवर्ड थर्ड मॅनच्या दिशेला मात्र तिकडे चेंडू येताना पाहायला मिळतं. बघा, कॅश प्राईज आले. योगेश लोटणकर जसा स्ट्राईकला येईल त्याच्या बॅटमधून जर आपण पाहिलं तर षटकार येतोय, तर त्याला प्रत्येक षटकाराला प्रशांतजी खामकर आणि गजाननजी गोळे साहेब यांच्या वतीनं 200 रुपयाचा कॅश प्राईज आहे. आणि लगातारचे जर 3 6 येतात तर मात्र 500 रुपयाचा कॅश प्राईज प्रशांतजी खामकर आणि गजाननजी गोळे साहेब यांच्या वतीनं योगेश लोटणकर या बॅटरसाठी बक्षीस असेल. पहिलाच बॉल आपण पहिल्याच बॉलवरती अवंतर स्वरूपाची धाव मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहायला मिळाली. दुसरा बॉल लगेच डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. कल्पेश लोखंडे या गोष्टीसाठी मैदानावरती ओळखले जातात. इकडे मात्र कल्पेशला खेळावं लागेल. टीमचा तो कॅप्टन अक्की एंटरप्राइजेस या टीमसाठी लढावं लागेल. 62 धावांचं टार्गेट आहे. इम्पॉर्टंट मॅच. अगदी आपण जर पाहिलं तर दोन्ही बाजूने टाळ्यांचा गजर होईल. जसा डॉट येईल जसा मोठा फटका येईल. याही वेळेचा बॉल. इकडे मात्र आपण जर पाहिलं तर व्हाईट बॉलची घोषणा मैदानाच्या आतमध्ये. पहा, मी कौतुक या गोष्टीसाठी करेल, शंकरभाई फायटर या टीमचे जे काही समर्थक आहेत ना, जरी व्हाईट बॉल गेला ना तरी मनोबल वाढवण्यासाठी ते टाळ्या तिथेही वाजवतात. हे महत्वाचं आहे. जर खेळाडू दिवसभर खेळला, त्याच वेळेला 3 दिवस खेळला, तो चांगला खेळला, एकच मॅचमध्ये खेळ खराब होतो, हरकत नाहीये, त्याला बॅक करा, तो पुन्हा खेळेल. आणि ते सांगितलं जातं मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल. यावेळीचा फुल टॉस. इकडेही मात्र मी सुद्धा पाहायला मिळालं बॅटर कल्पेश, पण तो बॉल लेग स्ट्रिकच्या बाहेर आला. व्हाईट बॉलची घोषणा पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. अवंतर स्वरूपाची धाव. समालोचन कक्षामध्ये आमच्या समवेत आमचे बंधुतुल्य मित्र आपण जर पाहिलं तर निलेशजी जाधव आम्हाला जॉईन होताना पाहायला मिळतील. 62च्या टोटल फायनलची मॅच आपण पाहतोय. शैलेशजी कदम साहेबांना विनंती असेल आपण या. स्वराज ॲग्रोविन पोस्टाची वाडी या टीमचे संघमालक आपण यायचं. आपला विशेष सन्मान या स्पर्धेच्या वतीने करणार आहोत आणि ते इकडे उपस्थित नाही आहेत, पण त्या जागी आपण पाहतो दीपक दादांचा सन्मान होईल इकडे व्यासपीठावरती. चला, पुढचा बॉल मैदानाच्या आतमध्ये. निलेशजी जाधव सर आमच्या समोर जुळले जातात. एक इम्पॉर्टंट मॅच, फायनलचा चित्तथरारक सामना. याही वेळेला टप्पा पडला. पुन्हा आणि पुन्हा व्हाईट बॉल. लगातार
या मॅच मध्ये 3 व्हाईट बॉल टाकण्याचा कारनामा मैदानावरती ओमकार सानपनं केला. हा ट्रॅप आणि लेजी इथं रणनीती वेगळी आहे. या सगळ्या गोष्टी गुलदस्त्यात आहेत. येणारा कालावधी सांगून जाईल, येणारा वेळ सांगून जाईल की या पुढच्या 5 चेंडूमध्ये ओमकार सानपनं काय वाढून ठेवलंय. कारण की तो बॉल टाकतोय, सातत्यानं त्याला बॉलला आतमध्ये आणायचा आहे, पण तेवढं जमलं नाहीये. हा गनिमी कावा आकावा लागेल. इतिहास घडवायचा आहे ना या कोलाड प्रीमियर लीग मध्ये, तर त्यासाठी संघर्ष करावा लागेल. काय सांगाल? 3 वाईट आले. नक्कीच आपण पाहिलं या ठिकाणी संघर्ष करतोय, तो स्वतःला शोधतोय, परंतु काही हरकत नाहीये. या ठिकाणी यावेळेचा बॉल चेंडू आसमानामध्ये, संधी उपलब्ध झाली आहे. याचसाठी केला होता अट्टास. हीच विकेट या ठिकाणी नावी चढावी. मध्ये शेवटच्या क्षणी बॉलला आतमध्ये आणलं. अगदी त्याच वेळेला बॉल लेग ब्रेकचा वापर करत असताना खोलात टाकला, समोर लालच दिली आणि लालच देत असताना बॅटला काढायचं की नाही डबल माइंडेड झाले. शेवटच्या क्षणी बॅटला समोर आणलं आणि अगदी बॅटवरती बॉल येत असताना मिड ऑनला एक सोपा, साधा आणि अगदी सरळ झेल आणि त्याच वेळेची पहिली विकेट, या मॅचची गोल्डन विकेट. कल्पेश लोखंडे संघाचा सरसेनापती मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळाला. मोठी विकेट आली निलेजी. नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये निखिल सानप दाखल होताना पाहायला मिळतील आज घरच्या मैदानावरती. आपण पाहतो रोहा टेनिस क्रिकेट ऑफिशियल पेजचे सर्वे सर्वा किरणजी मोरे त्यांच्यासमोर ओमकारजी राणे इकडे उपस्थित राहतात. त्यांचं हार्दिक स्वागत आहे. पहा 10,000 फॉलोअर्सचा पल्ला त्यांना पार पडायचा आणि काही फॉलोअर्स इकडे मात्र बाकी राहिलेत. विनंती करेन एकदा मोबाईल काढा, इंस्टाग्रामवरती रोहा टेनिस क्रिकेट ऑफिशियल पेजला आपला फॉलो करून घ्या आणि 10,000 फॉलोअर्स आपल्या या हक्काच्या वाहिनीचे सुद्धा आपण कंप्लीट करून द्या. विनंती करेन रस्त्यावरती लागवलेल्या गाड्या आपण बाजूला पार्क करा. पहिलाच बॉल निखिल सानप आले. पहिल्याच बॉलला भिरकावलाय चौकार. तर माहिती ना, चेंडू तर उडतोय आकाशात, टप्पा पडला, बाहेर गेला, सीमारेखा गाठली. 4 धावा तिकडे मिळाला. प्रशांतजी लोखंडे यांच्या वतीने येत आहे 200 रुपयाचं बक्षीस. चौकार आला. टीमची धावसंख्या धावफलकावरती वाढतीये. षटकारासाठी ते बक्षीस 200 रुपयाचा. चौकार आलाय. यावेळीचा बॉल खुलात मिनी हेलिकॉप्टर खेळायचा होता. लॉंग विथ द कार्पेट. बॉल मिड ऑनच्या दिशेला प्रस्थान होताना पाहायला मिळतं आणि त्याच दरम्यानच्या आपण जर पाहिले तर एक सिंगल स्कोर कार्ड वरती प्लस होताना पाहायला मिळते. तर एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती. येस, आपण पाहिलं तर रोहा तालुक्यातील एक प्रसिद्ध उद्योजक, किल्ला गावाला बिलॉंग करणारे आमचे सन्माननीय नरेशजी बामुगडे साहेब इकडे उपस्थित राहतात आणि त्यांच्या समवेत आपण जर पाहिलं तर रोहा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक अध्यक्ष सन्माननीय जयवंतदादा मुंडे साहेब हे सुद्धा इकडे उपस्थित राहतात. त्यांचा इकडे केला जाईल हार्दिक हार्दिक असं स्वागत. आणि या साहेब आपल्या स्वागतासाठी योगेश लोटणकरनं ठोकलाय षटकार. स्वागत. कोलाड प्रीमियर लीग या भव्य दिव्य सोहळ्याच्या वतीनं आपण आलात. या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत. मनपूर्वक आपले आभार. जाऊया या मागच्या दिशेनं. शेवटचा बॉल, बाहेरच्या बॉल सोबत छेडछाडी करण्याचा प्रयत्न योगेश लोटणकरचा राहिलाय आणि त्याच दरम्यान मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर दरम्यान आपण पाहतो स्टेजवर राष्ट्रवादी काँग्रेस युवक अध्यक्ष श्री जयवंतदादा मुंडे आणि प्रसिद्ध उद्योजक व क्रिकेटवर प्रेम करणारे, कोलाड क्रिकेट असोसिएशन प्रेम करणारे श्री नरेश शेठ बामुगडे यांचं आगमन झालेलं आहे. आणि सगळ्यांच्या आठवणीसाठी सांगतो की नरेश शेठ यांनी कोलाड प्रीमियर लीगचा पहिला पर्व होता तेव्हा त्यांनी त्यांचा संघ घेतला होता. त्यानंतर त्यांचं प्रेम थोडंसं कमी झालं कोलाड असोसिएशनवर. पुढच्या वर्षी तुमचं प्रेम नरेश शेठ राहू द्या आणि एक संघ तुम्ही नक्की घ्याल. तसे जयवंतदादा मुंडे यांना आपण शुभेच्छा देऊया, कारण कालच व्हॉट्सअप स्टेटसवर सगळीकडं झालं की जयवंतदादा यांनी एक फराना घेतलेली आहे. जवळजवळ 80 ते 90 लाखाची त्यांची गाडी त्यांच्या व्यवसायासाठी घेतलेली आहे.
त्याबद्दल कोलार क्रिकेट असोसिएशन कडून त्यांना मनापासून शुभेच्छा देऊन दादा. पहा महत्वाची मॅच आहे. फायनलच्या मॅच मध्ये या स्वागत करूया आमच्या सगळ्या जणांचे, जमलेल्या आमच्या सगळ्याच मान्यवरांचे, ज्यांच्या येण्यानं हे व्यासपीठ खुललंय, त्यांच्या येण्यानं ही स्पर्धाच अगदी वेगळ्याच उंचीवरती जाताना पाहायला मिळते. पहा मैदानावरती निखिल सानप खेळतात, त्यांच्यासाठी बक्षीस आलंय. षटकारासाठी 200 रुपयाचं बक्षीस, 500 रुपयाचं बक्षीस सोमनाथजी सानप यांच्या वतीनं, आणि लगातार 3 षटकार आले तर वंश कडव यांच्याकडून 1000 रुपये. यावेळेला बाट फिरवली आहे अक्षय पाटकर, फिंगर रोल, आणि षटकार मारला तरी सुजित सानप यांच्याकडून एक सनग्लास देऊन त्यांचा गुणगौरव केला जाईल. निखिल सानप यांच्यावरती खूप सारं प्रेम दर्शवलं जात आहे. महत्वाची मॅच आहे. पुढचाच बॉल अक्षय पाटकर समोर निखिल सानप. ओ फुल टॉस होता, फ्लिक करायचा, क्षेत्ररक्षक आले, पोचले, पण तो बॉल धरणीला दान होताना पाहायला मिळतं. गणेश खांडेकर येताना पाहायला मिळाले होते. प्रयत्न त्यांनी केले, प्रयत्न अपुरे राहिले. गणेशनं आज बॅटिंग चांगली केली आहे, गणेशनं चांगल्या दर्जाचा खेळ केला. ॲक्शन रिप्ले पहा, अगदी यॉर्कर होता, फुल टॉस बनवला, फक्त दिशा देण्याचं काम केलं, पण त्याच वेळेला अगदी येत असताना झेल सुटला, बॉल धरतीला दान, बॅटर निखिलला जीवन दान. षटकातील पुढचा बॉल अक्षय पाटकर, समोर खेळाडू योगेश लोटणकर. फुल टॉस बॉल यावेळेला खेळायचं होतं. बॅट बॉलचा संपर्क परफेक्ट राहिला नाहीये. मिडॉनच्या दिशेला चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं, आणि त्याच वेळेला बघता बघता अजून एक धाव स्कोर कार्ड वरती प्लेस होताना पाहायला मिळते. एक धाव स्कोर कार्ड वरती आली आहे. 17 धावा दफळकावरती मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना, बॅटिंग करत असताना टीम आपण पाहतो अक्की एंटरप्राइजेस पाठलाग करायचा अगदी 62 धावांचा. एक इम्पॉर्टंट मॅच. अक्षय पाटकर चांगल्या दर्जाचा कमबॅक मिळवतात या मॅच मध्ये. याही वेळेला बॅट फिरवली आहे, बॅटच्या रेडारमध्ये बॉल येतच नाहीये, बॅटवरती कनेक्शन प्रॉपर होत नाहीये, आणि त्यासाठी जद्दोजहद चालू आहे मैदानावरती. निलेश आपण पाहिलं ना, संघर्ष खूप चालू आहे. बॅटवरती बॉल येवा, आणि बॉल बॅटवरती आल्यानंतर यदा कदाचित सीमारेखेच्या बाहेरही जावा, हे स्वप्न निखिलजी बघतात. त्याही पलीकडे संभे गावचे समर्थकही पाहतात, कारण की संभे गावामध्ये खेळत असताना संभे गावाच्या खेळाडूचा खेळ हा बहरलाच पाहिजे, आणि म्हणून बक्षिसांची खैरात सुद्धा होतीये. पुढचा बॉल अक्षय पाटकर. नाही 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 नाही, नाका तोंडा जवळून फुंकर मारणारा बॉल म्हणतो ना, त्याही पलीकडे इट्स परफ्यूम डिलिव्हरी. एखादा सिक्सर सुप्रीमोचा बॉल येवा, टप्पा पडल्यानंतर नाका तोंडा जवळ जाणता सर वेगळाच सुगंध द्यावा, त्याच थाटणीचा बॉल. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये. चांगल्या रीतीची गोलंदाजी अक्षय पाटकर थांबवतात. या मॅचचा मोमेंट तोडला अक्षय पाटकरनं डॉट बॉल टाकत असताना. यावेळेचा फुल टॉस. असे चेंडू दिवसभर टाकले ना तरी एवढेच लांब मारण्याची ताकद त्या खेळाडूकडे, नजाकत, ताकद, दमखम सगळं ठासून निखिल सानप याच्यासाठी खरोखर बक्षिसांची खैरात आहे. सोमनाथ सानप यांच्याकडून प्रत्येक षटकाला 500 आणि षटकार हॅट्रिक केलं तर 5000 रुपयाचं पारितोषिक आहे. जसा 2014 सालचा खेळ होता तसाच खेळ संभेकर निखिलकडून अपेक्षित करत आहेत, आणि अख्खी 11 देखील अपेक्षित करत आहे. पाहायचा आहे तो त्याचा जुना खेळ इथे आज या क्रिकेटच्या पंढरीवर सादर करतो का. येस, नक्कीच आपण पाहिलं, मागील बॉलचा विचार केला, योगेश लोटणकरनी पाहिलं, त्यांनी हेरलं, आणि परिपूर्ण संयमाचे बांधच मैदानाच्या आतमध्ये फोडले असंच म्हणावं लागणार. एक मोठा फटका त्याच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाला. परिपूर्ण आपण पाहिलं ना, तर षटकाचं अगदी समाप्ती खूप चांगली राहिली त्याच्या माध्यमातून असंच म्हणावं लागेल. होय, कारण की तो दबावच होता. पहिल्या 5 बॉलमध्ये धावा आल्या नव्हत्या, 5 बॉलमध्ये फक्त 3च धावा येताना आपण पाहिल्या, पण त्याच वेळेला त्या षटकाची सांगता गोड करण्यासाठी आलेला तो षटकार या मॅचमध्ये खूप सारा इम्पॉर्टंट राहिला आहे. टीमची धावसंख्या आपण पाहतो 12.00च्या सरासरीनं पुढे जात असताना तब्बल 24 धावा स्कोरकार्डवरती येतात. आता ओमकार सानप पुन्हा कमबॅकसाठी. यावेळेचा फटका निखिलनं हवेत उडवला. बॉल सर पिंटा सानप यांच्या हातामध्ये 20वा घेणारा. या मॅचची अजून एक मोठी विकेट. संभेकरांचं आशेचं किरण मैदानाच्या बाहेर.
आपण पाहू शकता या ठिकाणी आपल्या मॅगा स्क्रीनवरती पिंट्या सानप त्या ठिकाणी सर्वोत्कृष्ट झेल त्याच्या माध्यमातून येताना पाहायला मिळाली. चांगल्या प्रकारचं जजमेंट त्याचं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. अगदी आपण पाहिलं बॉडी लँग्वेज खूप चांगली त्याची त्या ठिकाणी पाहायला मिळाली. बाउंड्री लाईनच्या परिपूर्ण थोडंसं अंतर त्या ठिकाणी होतं आणि तदनंतरची सुरेख कॅच मैदानाच्या आतमध्ये त्याची पाहायला मिळाली. यस, हे इम्पॉर्टंट आहे. ज्या वेळेला टीमचा विश्वास तुमच्यावरती दाखवला जातोय अगदी बाउंड्री लाईनला तुम्हाला 38 सर्कलच्या बाहेर, कारण की पहा 11 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळतात पण त्यातून मोजकेच 5 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर असतात. म्हणजे हा एक वेगळाच विश्वास तुमच्यावरती दाखवला जातो आणि त्यातीलच एक खेळाडू पिंट्या सानप तिकडे होते आणि एक वेल जज कॅच, कारण की फायनलच्या मॅचचा दबाव बराचसा कालावधी बॉल हवेत होता, त्याला जज करणं कठीण होतं पण ते करून दाखवलं. कारण की कठीण परिस्थितीमध्ये आता सगळ्या गोष्टी सोप्या करून दाखवाव्या लागणार आहेत. कारण की जिंकायचं आहे, लढायचं आहे, भिडायचं आहे, कोलाडकरांची कोलाड प्रीमियर लीग गाजवून सोडायची आहे ना. मग हा निर्धार पक्का केलाय तर संघर्ष तर करावाच लागेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये किल्ला गावाला बिलॉंग करणारा अजून एक खेळाडू मैदानावरती आपण पाहतोय, साहिल जाधव. खेळावं लागेल, यंग टॅलेंटेड खेळाडू बॅटिंग करायची आहे. मागील मॅचमध्ये ते 2 षटकार, तदनंतर अक्की एंटरप्राइजेसला मिळालेला विश्वास, आता तो विश्वास इकडे फायनलच्या मॅचमध्ये सुद्धा दाखवावा लागेल. साहिल जाधव ओ टप्पा पडलाय, सेन्सिबल क्रिकेट, बॅकफुटला जाऊन कट केलं, बचावकारक फटका म्हणतो ना आपण, त्याही पलीकडे सेन्सिबल क्रिकेट. मी साहिलचं कौतुक या गोष्टीसाठी करेल की योगेश लोटणकरच्या बॅटमधून जर धावा येतात तर त्याला जास्तीचं स्ट्राईकवरती आणणं इम्पॉर्टंट आहे. त्याच वेळेला आला त्यानं तेच काम केलं. पहा काय सिंगल खेळली आणि तदनंतर स्ट्राईक रोटेड. येस, नक्कीच त्याने त्या ठिकाणी जाणलं. त्याला माहिती आहे माझ्यासोबत खेळत असणारा निखिल डगआउट मध्ये परतलाय. आता मात्र मला जोखीम घ्यायची नाही, मॅच बनणार आहे. 22 बॉलमध्ये 37 धाव्यांची आवश्यकता आहे. मला थांबणं गरजेचं असणार आहे आणि त्याच दिशेने त्याचा प्रवास चालू आहे. ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल, पहा बाहेरचा बॉल होता पण अगदी खडे खडे ज्या वेळेला स्टफल झाले नव्हते, अगदी मिडल स्टंपवरती उभे राहत असताना या बॉलला खेळायचं होतं. बॅट फिरवली पण त्या बॅट बॉलचा संपर्क नाही आहे. ओमकारकडे ताकद आहे, त्याची हाईट, त्याच वेळेला त्याचा अगदी मनगटी वापर हा चांगल्या दर्जाचा राहिला आणि त्याचा बॉलिंग करण्याचा जो अँगल आहे ना तो अगदी खूप सारा वरून येत असताना खोलात जर बॉल आला तर त्याला उचलणं कठीणच आहे. पुढचा बॉल हो, याही वेळचा बॉल तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर बॅटची कडा घेतली आहे. यशवंतच्या मागे हॅरी जाधव, चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं आणि तिथेही मात्र आपण जर पाहिलं तर बघता बघता अजून एक डॉट बॉल. पहा पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 15 धावा खर्च केल्यानंतरही पुन्हा शंकरबाई फायटरनं ओमकार जाधवमध्ये चेंडू का दिला त्याचं ज्वलंत उदाहरण. त्याच्याकडे कमबॅक करण्याची ताकद आहे, त्याच्याकडची क्षमता वेगळी आहे, त्याची जिद्द वेगळी आहे, त्याचा जोश, सगळं काही त्याचा संघर्ष चांगला पाहायला मिळाला या कोलाड प्रीमियर लीगमध्ये आणि ते त्यानं करून दाखवले. 4 बॉलमध्ये फक्त एकच धाव, मोठी एक विकेट मिळाली त्याला. यावेळीचा बॉल अगदी आपण जर पाहिलं तर कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड पॉइंटला बॉल चालला, 1 2 3 बाउन्स, सीमा पार. योगेश लोटणकरचा वार मैदानाच्या आतमध्ये त्याने पाहिलं. चेंडू पडल्यानंतर अनएक्सेप्टेड उचली धारण करताना पाहायला मिळाला. एक कलेचा नाविन्यपूर्ण वापर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. दिशा दिली आणि तदनंतर आपल्याला प्रात्यक्षिक पाहायला मिळालं. 4 धावा स्कोर कार्ड वरती ऍड होताना पाहायला मिळतील. येस, कारण की योगेशला माहिती आहे आपल्या बॅटनं दिलेली दिशा समोरच्या टीमची अगदी दशा करणारा. पण त्याच वेळेला हा बॉल पहा ऑफस्टिकच्या बाहेर चाललाय, त्याच वेळेला पंचांनी केवळ हा वाईड आहे. अतिरिक्त सिंगल स्कोर कार्डवरती प्लस होताना पाहायला मिळते. ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळेल रोहा स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून. ज्या वेळेला आपण पाहतोय समोर बॉल आला तदनंतर बॅटर स्टफल झाले नव्हते, त्या कारणानं इकडे यदा कदाचित आपण पाहिलं तर व्हाईट बॉलची घोषणा मैदानावरती. या अवंतर दवेना टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 30 धावा या स्कोर कार्डवरती त्यांना पाहायला मिळाल्या. 30 धावा धावफलकावरती आहेत. करंट रन रेट आतापर्यंत आपण पाहतोय 10.60च्या सरासरीनं बॅटिंग चालू आहे. त्याच वेळेला रिक्वायर रन रेटचा विचार केला तर इथून 10.11ची सरासरी चालेल. म्हणजे जवळजवळ अक्की एंटरप्राइजेस जो टार्गेट आहे ना त्या टार्गेटनुसार कॅल्क्युलेटर क्रिकेट खेळताना पाहायला मिळते. कॅल्क्युलेशन परफेक्ट चालू आहे पण आता यदा कदाचित तिथे पार्टनरशिप बिल्ड होणं गरजेचं आहे. साहिलला खेळावं लागेल कारण की योगेश लोटणकरला माहिती आहे जीवनाचा प्रवाह असो किंवा क्रिकेटचा प्रवाह असू द्या, आयुष्यामध्ये बरेच माणसं साथ देतील, काही साथ सोडून जातील, पण आपल्याला शेवटपर्यंत इथे लढायचा, भिडायचा, उभं राहायचा, तळ ठोकून मैदानाच्या आतमध्ये खेळायचा आणि म्हणूनच का होईना तो उभा राहिला, तो डॉट खेळतोय, तो धावा बनवतोय, चौकार येतात, षटकार त्याच्याही बॅटमधून येतात. पहा
अगदी बचावकारक फटका, काय स्ट्रोक खेळला, जसा चेंडू तसा फटका, बॉल जमिनीला घासत पुसत चाटत सीमा पार. योगेश लोटणकरच्या बॅटमधून पुनश्च एकदा चौकार. हारी पडतील यदा कदाचित योगेश लोटणकर या खेळपट्टीवरती उभे राहिले तर. सातत्यानं कोलाड प्रीमियर लीगची आठवण निर्माण करून दिली ना, तर मग गुंजन 11 कोलाड संघाचं प्रतिनिधित्व करत होतं. मी आवर्जून सांगेन ती मॅच अगदी ज्या वेळेला योगेश लोटणकर गुंजन 11 कोलाड संघाचं प्रतिनिधित्व करत असताना मैदानावरती खेळत होते आणि ज्या वेळेला हवा विरुद्ध दिशेने वाहत असताना हवेच्या विरुद्ध फटके मारण्याची ताकद त्याही वेळेला योगेश लोटणकरकडे होती आणि तीच ताकद आज त्याची मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अगदी 18 बॉल 28 ची गरज या मॅचमध्ये बाकी राहिली आहे. हा दबाव फायनलच्या मॅच आपल्याला पाहायला मिळतं. निलेश, आपण पाहतोय 18 बॉलमध्ये 28 ची गरज आहे. मैदानाच्या चौबाजूला प्रेक्षक आणि प्रेक्षक आपण पाहतोय. हे कोलाडचं प्रेक्षक वर्ग क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारा आपण पाहतोय. आज प्रत्येक जण आपल्या मित्राची मॅच बघायला आला, प्रत्येक जण आपल्या भावाची मॅच बघायला आला. काही जणांना आतुरता लागली आहे की या भव्य दिव्य ट्रॉफीला कोण आपल्या नावावरती करेल. त्याही पलीकडे, ट्रॉफीच्या पलीकडे जर आपण गेलो ना, तर जवळजवळ अर्धा तोल्याची अंगठी कोणता खेळाडू आज आपल्या नावावरती करेल. यदा कदाचित लग्न झाले नसेल तर साखरपुडा याही स्पर्धेच्या निमित्तानं होऊन जाईल आणि त्या पलीकडे आपण जर पाहिलं तर मग ती अंगठी कोणता खेळाडू आपल्या घरी नेईल. पण मी आवर्जून कोलाड क्रिकेट असोसिएशनचं कौतुक या गोष्टीसाठी करेल ना, सन्मान्य प्रमोदजी मस्कर साहेबांचे आभार मानीन. त्यांनी जवळजवळ 35,000हून अधिक रुपयाची अंगठी आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी आपल्याला प्रोव्हाइड केली आहे. पण जो कोणी खेळाडू आपण जर पाहिलं ना, जो अंगठी घेऊन घरी जाईल ना, त्यावेळेला त्याचा आदर आणि सन्मान केला जाईल. अठरा बॉल 28 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. आपण म्हणत होतो त्या अंगठीबद्दल आणि ती गोष्ट आपण जर पाहिलं तर घरच्यांनाही हेवा वाटेल की आज माझा पोरगा शिप ॲडजस्ट करून यदा कदाचित सुट्टी मारून कोलाड प्रीमियर लीगसाठी थांबला, तो खेळला आणि त्यांनी जिंकून घेतला आणि अंगठी गेल्यानंतर मग शब्दच नाही. यस, निश्चित सन्मान होईल त्या खेळाडूचा आणि हा सन्मान, हा विजय कोलाडकरांचा. ही कोलाड प्रीमियर लीग मानाची स्पर्धा आपण पाहतोय. अभिमानानं डवलणारी ही स्पर्धा सगळ्यांच्याच नजरा खेचून घेतल्यात. सगळ्यांनीच आपण पाहिलं तर लक्ष वेधून घेतलंय. रुहा स्पोर्ट्सवरती सुद्धा प्रचंड प्रेक्षकांनी या स्पर्धेला डोक्यावरती घेतलंय. सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. पुढचा बॉल आकाशचा हा बॉल स्टँड अँड डिलिव्हर. आकाशाला गवस निघालणारा साहिल जाधवच्या बॅटमधून सिक्सर. आतमध्ये क्रिकेटचा खेळ करायचा असेल ना, तर सातत्यानं ताकदीचाच वापर होत नाही, तुमच्या टायमिंगचा वापरही होतो. आणि बघा, साहिलची बॉडी लँग्वेज तुम्ही पाहिली ना, तर ताकद त्याच्याकडे जास्तीची नाही आहे, पण ते शॉट खेळण्याची टायमिंग आणि त्याच वेळेला त्याचा क्लासिकल अंदाजाचा खेळ सातत्यानं बहरताना पाहतोय. आकाशचं स्वागत केलंय त्याच्या वेगळ्या स्वॅगमध्ये. स्वॅग से करेंगे आकाश का स्वागत. साहिलनं तेच केलंय आपल्या अनोख्या स्वॅगमध्ये. पहिला षटकार ठोकला आकाशला. समोरचा बॉल खोलात, हा कमबॅक होता. यावेळीचा बॉल आपण पाहिलं तर लॉंग ऑफ आणि डीपेस्ट कव्हरच्या मधोमध फिल्डर हॅरी थोडे फंबल होताना पाहायला मिळतील. त्याचबरोबर बघता बघता आपण पाहिलं तर 2 धावा तिथे अतिवेगानं. चित्ताची धाव, हरणाची चपई आणि त्याच वेळेला कॉम्बिनेशन सगळ्या दर्जाचं, चांगल्या दर्जाचं पाहायला मिळतं. हे महत्त्वाचं आहे. पार्टनरशिप गरजेची होती. आणि योगेश लोटणकर खेळतात तर क्रिकेटचा खेळच असा आहे की एकट्या दुकट्यावरती जिंकला जात नाही. मग साहिलनं सुद्धा सांगितलं मीही उभा आहे, मलाही संधी मिळाली आहे, तर आज त्या संधीचं सोनं मलाही करायचं आहे. आणि त्याच वेळेला मात्र आपण पाहिलं तर त्याच्या बॅटमधून षटकार आल्यानंतर योगेश लोटणकरला दिलासा मिळाला. फटका फसला, बॉल हवेत, मिस टायमिंग स्ट्रोक आहे. शॉट सिलेक्शन फसलंच होतं, पण त्याच वेळेला बॉल नो मॅन्स लँडमध्ये पडला. एक धाव मिळते निलेशजी. ते टीमची धावसंख्या धावफळकावरती 43. 4 बॉलमध्ये 10 वरती साहिल जाधव, 9 बॉलमध्ये 21 वरती योगेश लोटणकर. कल्पेश बाद झाले स्वस्त्यात. तदनंतर मैदानाच्या आतमध्ये निखिल आले. एक चौकार त्यांनी खेळला जरूर, पण तदनंतर खेळीला सावरण्याचं काम या 2 बॅटरनं चांगलं केलंय. 15 बॉल 19 धावांची आवश्यकता. मॅच रंगणार ती मात्र शंका नाहीये. पहा, येस, सामना रंगणार. मी सांगतोय शेवटच्या षटकापर्यंत सामना रंगणार. आज जर आमचे गणेशजी सानप सर असते ना, तर त्यांनी सांगितलं असता ही क्रिकेटची पंढरी आहे.
ती कोणावरती अन्याय होऊन देणार नाहीये. आणि हे नाव संभे गावाचं क्रीडांगण आणि त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर या संभ्याच्या मैदानावरती सातत्यानं चांगल्या मॅचेस या शेवटच्या क्षणापर्यंत झाल्यात आणि ही होणार फायनलची मॅच फायनल सारखीच होणार. फटका फसलाय, बॅटची लिडिंग एज ज्येष्ठांच्या मागे, या मॅचची गोल्डन विकेट, सर्वाधिक मोठा धक्का, या सामन्याला कलाटणी देणारी विकेट, या सामन्यावरती पलटवार करणारी विकेट, योगेश लोटणकर. बाद ओ यावेळीचा बॉल टप्पा पडला, खाली बसताना पाहायला मिळतं. आपण म्हणतो ना एखादी सबमरीन डिलिव्हरी, पाणबुडी एखादी पाण्याखालून अलगद निघून जावी, हा पराक्रम मैदानाच्या आतमध्ये सिक्सरचा बॉल एम स्पोर्ट्सच्या बॅटखालून अलगद निघून जावा ना, तोच पराक्रम घडला निलेशजी. 12 बॉल आणि आता आपण जर पाहिलं तर 19 धावांची आवश्यकता आहे. काय वाटतं या मॅचकडे कशा पद्धतीने आपण पाहताय? जिकडे आपण जर पाहिलं तर या सामन्याचं चित्र शेवटपर्यंत रंगवलं जाईल. आता मैदानाच्या चौबाजूला 2 मित्र आले असतील ना तर त्यांच्यामध्ये पैजा लागतील की बघ आज शंकरबाई फायटर जिंकेल, की बघ मी सांगतोय अख्खी एंटरप्राइजेस जिंकेल. पण मी सांगेन जर पैज लावायचीच असेल ना तर स्वतःच्या मनाशी लावा. जर जिंकलो तर आनंद मिळेल, हारलो तर अनुभव नक्की मिळेल आणि तो अनुभव पडण्याशी लावून पुढे पैज लावण्याची धमक तुमच्याकडे निर्माण होणार नाही. 12 बॉल 19 धावांची आवश्यकता. येस, नक्कीच याच मैदानावर 6 फेब्रुवारी, 7 फेब्रुवारी, 8 फेब्रुवारी आणि 9 फेब्रुवारी रोजी 1 लाखाची नाईट रजनी क्रिकेटची स्पर्धा इथे आयोजित केलेली आहे. अख्खे एंटरप्राइजेस आणि नव्या नायट्रोज यांच्या वतीने कोलाड चॅम्पियन्स ट्रॉफी. तर ज्या संघांना इथे प्रवेश नोंदवायचा आहे त्यांनी नक्कीच चिरंजीव भिंगारे, मुरलीबाई, हरीश सानप यांच्याजवळ संपर्क करून आपला स्लॉट बुक करा. कारण की या मैदानावर इतिहासामधली सगळ्यात पहिल्यांदा 1 लाखाची स्पर्धा, ती पण भव्य दिव्य नाईट स्वरूपाची ओपन टुर्नामेंट, त्यामुळे भव्य दिव्य असा प्रेक्षकांचा प्रतिसाद लाभणार आहे. तर त्या संधीचा आपण सोनं करून आपला प्रवेश लवकरात लवकर बुक करा. फक्त काही संघ इथे ओपनच्या लॉटमध्ये आणि ओपन गाव टू गावचे राहिलेले आहेत, तर लवकर लवकर आपला प्रवेश बुक करा. 12 बॉल 19 धावांची आवश्यकता. एक सेट बॅटर मैदानाच्या आतमध्ये साहिल खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. 12 बॉलमध्ये 19. विवेक बाईत बॉलिंग मार्कवरती. पहिला बॉल, पहिलाच बॉल, बॅट फिरवली आहे साहिलनं. बॅट बॉलचा संपर्क नाहीये, शरीरावरती येणारा चेंडू. जिथे 12 बॉल 19ची गरज होती तो पहिला बॉल आलाय डॉट. या मॅचची या आधीची विकेट आठवण होत राहील सातत्यानं की एंटरप्राइजेसला. विवेक बाईतला कमबॅक करायचं शंकरबाई फायटर टीमसाठी. स्विच हिटचा फटका खेळायचा होता, बॅटच्या टोला बॉल लागला. शॉर्ट थर्ड मॅनला बॉल टर्न होताना पाहायला मिळेल, तिथं फिल्डिंग चांगल्या दर्जाची शुभम येताना पाहायला मिळेल. 1 धाव इथे मिळते. आता शंकरबाई फायटर या टीमच्या विश्वासाचं ओझं मैदानाच्या आतमध्ये विवेक बाईच्या एकट्याच्या खांद्यावरती आहे. कारण की कर्णधारपद त्याच्या हाती दिलंय आणि त्या विश्वासानं शंकरबाई फायटर या टीमची बांधणी त्यांनी मैदानाच्या आतमध्ये केली आहे. आणि म्हणूनच का होईना या विश्वासाला सार्थ ठरणारी गोलंदाजी तुम्हाला करून दाखवावी लागेल. आज स्वतःला सिद्ध करावं लागेल. प्रसिद्धी देण्यासाठी कोलाडकर मैदानाच्या चौबाजूला उपस्थित आहेत आणि रायगडाचा प्रेक्षक वर्ग रोहा स्पोर्ट्सवरती उपस्थित आहे. यावेळीचा बॉल, बॅट फिरवलीये. 1-1 डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये अख्खी एंटरप्राइजेस वरती दबाव निर्माण करतोय. 1-1 डॉट बॉल. शंकरबाई फायटर संघाला एक वेगळ्याच पद्धतीचा दिलासा देताना पाहायला मिळतंय. आता मॅचची सिच्युएशनच बदलली. प्रत्येक बॉलला 2 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 18 धावांची गरज. 18 धावा 9 चेंडू. यावेळेचा बॉल चबरक लगावलीये. CHA BUK चाबुक शॉट. ऋतिक निवातेच्या बॅटमधून पॉवरफुल स्ट्रोक. 6
बदलो, वेळ बदलेल, 2 डॉट खेळला, षटकार आला, टीमची धावसंख्या वाढली आहे. 8 बॉल 12 धावांची आवश्यकता. ऋतिकची बॅट जशी बोलते ना, तर असंच म्हणावं लागेल. फक्त 8 मध्ये 2 बाहेर मारायचे. पुढचाच बॉल. याही वेळेला हाफ ट्रॅकर मी स्ट्रोक, जवळ जवळ बॅटच्या स्टिकरला बॉल लागलाय. हॅरी जाधव बॉलच्या खाली, वा काय त्यानं सेलिब्रेशन केलंय. या मॅचची अजून एक मोठी विकेट ऋतिक निवाते महत्वाच्या क्षणी या वेळेला बाद. की ऋतिकची विकेट किती इम्पॉर्टंट होती. यस, पहा काय सेलिब्रेशन केलं हॅरीनं. एक सोपा साधा झेल आपण पाहतो, एकदा अग्रेसिव्ह होताना पाहायला मिळाले. हे महत्वाचं आहे ज्यावेळेला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये खेळताय. पण आता मैदानाच्या आतमध्ये पुही गावाला बिलॉंग करणारा, पुही गावाचा बाहुबली खेळपट्टीवरती दाखल झाला. पंकज मोरे, त्याला खेळावं लागेल. 7 बॉल 12. आज कोलाड प्रीमियर लीगचा 7-12 खुणाच्या नावावरती, हेही पाहावं लागेल. 7 चेंडू 12 धावांची आवश्यकता. 12 धावा 7 चेंडू. हाकी एंटरप्राइजेस की मग इकडे मैदानाच्या आतमध्ये शंकरबाई फायटर. सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. जर सामना बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर खेळवण्यात येणार आहे. कमिटीचा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. जर हा सामना बरोबरीत सुटला तर 1 ओव्हरची सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. पहा, निलेची स्वप्न प्रत्येकानं पाहिलेत. स्वप्नांवरती खरं उतरायचं की नाही हे प्रत्येकाच्या हातात आहे. नशिबाचा भाग 1%, 99% हातामध्ये. दिली जाणारी ती बॅट, या वेळेला फटका पुन्हा फसला. आता आकाश आले. आकाश काय करतात, सेकंड अटेम्प्ट इकडे टिपला गेलाय झेल. पंकज मोरे आले, पंकज मोरे गेले. अजून एक विकेट. होय, नाद केला थेट विवेक बाईतनं. काय तो त्याने गोलंदाजी केली. षटकार आला ना, त्याचं प्रतिउत्तरच त्यानं वेगळं देऊन टाकलंय. मॅचची सिच्युएशन पहा. 6 चेंडू 12 धावा, 12 धावा 6 चेंडू. आपण निलेजी स्वप्नांबद्दल म्हणत होतो. प्रत्येकानं स्वप्न पाहिलंय या स्पर्धेला जिंकण्याचं, प्रत्येकाला स्वप्न इथे पार पाडायचे. पण आपण म्हणतो ना सातत्यानं की देखा हुआ सपना सपना ही रह जाता है जब तक व्यक्ती अपना पसीना नाही बहाता. घाम गाळावा लागेल, आता मेहनत करावी लागेल, संघर्ष करावा लागेल, दाखवून द्यावं लागेल की संघर्षाच्या मातीतून आम्ही जन्माला आलोय. मागं फिरणं आमच्या रक्तात नाहीये. नडणं, लढणं, भिडणं हेच आम्ही शिकलोय. आणि या 6 बॉलमध्ये 12 धावा आम्हालाही बनवायच्या आहेत. आणि त्याही पलीकडे शंकरबाई फायटर संघ म्हणत असेल की या 6 चेंडूमध्ये 12 धावा आम्हालाही थांबवायच्या आहेत. कोण जिंकेल या मॅचला? 6 चेंडू 12 धावा. प्रेक्षक हो, एकदा ही मॅच आवडली असेल तर जोरदार टाळ्या. पिंट्या सानप यांनी जर मॅच जिंकून दिली तर शंकरबाई यांच्या वतीनं 2000 रुपयाचा कॅश प्राइज. ही जद्दोजहद ट्रॉफीसाठी साहिल जाधव स्ट्राईकला आहेत. पहिलाच बॉल सरळ खेळलाय, लॉंग ऑनला बॉल चाललाय. विवेक बाईत वेगाने त्यांना पाहायला मिळतात. 1 धाव तर मिळतीये तिकडे. त्या एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावत असताना टीमचं धावफलक आपण पाहतोय तब्बल 51 धावा. पहा, 51 धावा. 5 फलंदाज बाद झालेत. 5वं षटक संपलं. 6व्या षटकाचा पहिलाच बॉल झालाय. 51 इकडे पाहायला मिळतील स्कोर कार्ड वरती. इकडे 51 दिसतात, मध्ये एक डॉट आहे. हे महत्वाचं आहे. आता 5 बॉल 11ची गरज या मॅच मध्ये. ऑन स्क्रीन आपण पाहतोय नवीन बॅटर मैदानावरती. हर्षल दाखल होताना पाहायला मिळतील. समोर पिंट्या. हर्षलनं फटका चांगला खेळला. समोरच्या दिशेला बॉल प्रसन्न होतो. लॉंग ऑन मधून विवेक बाईत वेगाने येताना पाहायला मिळतील. पहा, हा दबावच पहा. बॉल येतोय कुठे, फेक होते कुठे इकडे पाहायला मिळते. पण बघा, शंकरबाई फायटर संघाचे जे मार्गदर्शक आहेत ते मात्र उत्साह वाढवताना पाहायला मिळाले. आखी इंटरप्राइज, तुमचा भरोसा नाहीये का बॅटरवरती? टाळ्या तुम्ही वाजवल्या पाहिजे. एकदा टाळ्या वाजवा तुमच्या बॅटरसाठी. होय, तुम्ही आलात याची दखल तुम्हालाही करून द्यायची आहे. कारण की आता 4 चेंडू 10 धावा. ऐसा सोहळा होणे नाही याच्याच साठी केला होता 8 तास. शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा क्षण गोड व्हावा. मैदानाच्या आतमध्ये फेकला गेलाय यावेळेचा पुन्हा व्हाईट बॉल. आज किल्लेकर एकच म्हणत असतील साहिलला,
तुझी तुलाच पुरी करायची, हाऊस आकाशी उंच उडायची, गड्यात तयारी ठेव र मनाची, कधी झुकायची कधी लढायची, दुनिया डोक्यावर घेणार हाय र, तुला उचलून घेणार हाय र. यदा कदाचित 4 मध्ये 9 बनवल्या तर अख्खी एंटरप्राइजेस आता डोक्यावर उचलून घेईल साहिल जाधवला. पुढचा बॉल फटका तर खेळलाय, समोरच्या दिशेला बॉल मिडॉनला चाललाय, फिल्डर वेगाने त्यांना पाहायला मिळतात. 1 पेक्षा जास्त काही नाहीये. 3 चेंडू 8 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये अजूनही बाकी आहे. पहा काय मॅच रंगली आहे. फायनलची मॅच मी म्हटलं होतं ना जेव्हा इनिंग स्टार्ट झाली, फायनलची मॅच फायनल सारखीच होणार. उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. आता काही प्रेक्षक बसले होते ते उभे राहिले, जे गाडीवरती बसले होते गाडीवरून उतरून ते उभे राहिलेत. टप्पा पडलाय. ट्विस्ट 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 मॅच मध्ये ट्विस्ट. या वेळेला व्हाईट बॉल. कोण जिंकेल या मॅचला? सामना बराबरी सुटला तर सुपर ओव्हर. 3 चेंडू 7 धावा. अख्खी एंटरप्राइजेस की मग इकडे टीम शंकरभाई फायटर. कोण जिंकेल या मॅचला? आपण पाहतोय कोलाड क्रिकेट असोसिएशन मर्यादित असणारी कोलाड विभागाची मानाची स्पर्धा कोलाड प्रीमियर लीग आता रंगात आली आहे, आता डंगात आली आहे. पहिली मॅच सुद्धा चांगलीच झाली आणि शेवटची मॅच सुद्धा चांगलीच होतीये. बॅट बॉलचा संपर्क नाहीये. ब्लाइंड स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये हवेशी संबंध जुळवताना पाहायला मिळाले. कहीं पे निगाहे कहीं पे निशाना मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडू 7 धावा 7 धावा 2 चेंडू. मॅच अजून संपली नाहीये. वा काय सोहळा रंगलाय आज. क्रिकेटचा खेळ तुम्हा आम्हा सर्वांना वेड लावणारा संभेनगरीमध्ये आलाय. ज्यांनी शिप ॲडजस्ट केला त्यांचाही पैसा वसूल, ज्यांनी सुट्टी घेतली त्यांचाही पैसा वसूल झालाय. आणि होय ही मॅच पैसा वसूलच राहिली आहे. फुल टॉस बॉल समोर खेळायचा होता. मिड ऑनच्या दिशेला बॉल चाललाय. काय सामना. वा बघा एकदा प्रेक्षक हो जोरदार टाळ्या. फायनलची मॅच आहे आणि मी आवर्जून सांगेन जर षटकार आला तर ही मॅच अख्खी एंटरप्राइजेस संघ जिंकेल. जर डॉट आला तर ही मॅच शंकरभाई फायटर जिंकेल. कोण जिंकेल या मॅचला? आता अख्खी एंटरप्राइजेसचं विश्वासाचं ओझं जे आहे ना ते साहिल जाधव वरती. साहिलला करून दाखवायचा. आज सुपर डुपर हिट होण्याची नामी संधी या स्पर्धेनं निर्माण करून दिली आहे. निमित्त कोलाड प्रीमियर लीग. एकदा सगळ्यांनी जोरदार उभे राहा. आणि मी थांबतोय, फक्त टाळ्यांचा गजर थांबला नाही पाहिजे. फायनलची मॅच ऐसा सोहळा होणेच नाही. काय मॅच रंगली आहे. वा 1 बॉल 6. हुकला तो चुकला आणि ठोकला तो जिंकला. फुल टॉस बॉल. आक्रमण झाले. शंकरभाई फायटर 2025 6व्या पर्वाचं विजेतेपद विवेक बाईत अँड कंपनी. डीजे मास्टर थांबायचं नाही. ओके चला ठीक आहे. मी बघा आमच्या समालोचन कक्षासाठी बक्षीस आलंय. सन्माननीय उमेशजी खैरे साहेब यांच्या वतीनं समालोचन कक्षासाठी 400 रुपयाचं कॅश प्राईज झाले. आम्ही त्यांचे मनपूर्वक आभारी आहोत साहेब. आपण हे प्रेम दिलं त्याबद्दल आभार. डीजे